नमस्कार मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी भरती निघली त्यासाठी आपण प्रश्नमंजुषा सिरीज चालू केली आहे. आणि यामधलं जर बघितलं आपण तर आज हे चौथं लेक्चर आहे. तुम्ही याआधी 1, 2 आणि 3 हे पार्ट पाहिले असतील. जर ते पाहिलेले नसतील तर तुम्ही आधी बघून घ्या, कारण त्यामध्ये आपण सहकार आणि बँकिंग म्हणजे एक दिवस सहकार एक दिवस बँकिंग असा आपण टोटल 40 मार्काचा रोज म्हणजे दररोज 20 मार्काचा अभ्यास करून घेत होतो. अशा त्यामधून आपण प्रश्नांच्या माध्यमातून आपण सर्व कन्सेप्ट तिथं क्लिअर केलेलं आहे. जर ते तुम्ही आधी बघितलेलं नसेल तर ते बघून घ्या. आता आजचं जे चौथं लेक्चर आहे यामध्ये आपण टोटल 80 मार्काचा सिलेबस कव्हर करणार आहे. म्हणजे यामध्ये तुमचे बँकिंगचे 20 मार्क, सहकार 20 मार्काला, मराठी 10 मार्क, इंग्लिश 10 मार्क, कम्प्युटर 10 मार्क आणि GS/GK 10 मार्क असे टोटल 80 मार्काचा सिलेबस आपण कंप्लीट करणार आहे. त्यामध्ये फक्त तुमचं कोणतं राहणार आहे तर मॅथ. तर हे मॅथ आपण करणार नाही आहे, कारण इथं सोडवायचं वगैरे व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यामुळे आपण फक्त या 80 मार्काचा स्टडी करणार आहे. आणि 80पैकी जर तुम्हाला 80पैकी तुम्हाला 70 पडतील, याचे आपण मी तुम्हाला याची शाश्वती देतो की 80पैकी तुम्हाला 70 तर पडतीलच. फक्त हे लेक्चर काय करायचे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि या सिरीजमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत हे लेक्चर तुम्हाला करायचे आहेत, जे आपण कधीपर्यंत करणार आहे 25 तारखेपर्यंत. आणि 25 तारखेपर्यंत नंतर आपण 1 डे रिव्हिजन टाईप तुमचे लेक्चर घेणार आहे. म्हणजे एक दिवस पूर्ण मराठी इंग्लिश असं 25 तारखेनंतर म्हणजे 4 सब्जेक्ट तुमचे ते क्लिअर होऊन जाते. तर तुम्ही आता आपण सुरुवात करू. पहिलं बघा, हे लेक्चर 80 मार्कासाठी असणार आहे टोटल, त्यामुळे थोडं मोठं होईल. तुम्हाला काय करायचं आहे शेवटपर्यंत बघायचं आहे. बाकीचे जे 3 होते त्यांना तुम्ही खूप प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल सर्वांच्या आधी मनपूर्वक आभार. तर यामध्ये पहिलं बघा, आपण सहकाराचे प्रश्न घेतलेले आहे 20. पहिला प्रश्न बघा, सहकाराची आंतरराष्ट्रीय तत्वे ICA प्रिन्सिपल्स सर्वात प्रथम कोणत्या सोसायटीने मांडलेल्या तत्वावर आधारित होती. तर आपल्याला इथं विचारलं की सहकारी सोसायट्या ज्या स्थापन झाल्या त्या पहिल्यांदा कोणत्या सोसायटी म्हणजे कोणी सुरुवात केली सहकाराची. तर बघा, ऑप्शन जर बघितले आपण तर रॉसडेल पायोनियर्स, रायफेझन सोसायटी, शूल डेलीज आणि लंडन कोऑपरेटिव्ह सोसायटी. जर आपण पहिल्यांदा याबद्दल जर बघायचं ठरलं तर 1844-45ला इंग्लंडमध्ये सर रॉबर्ट ओव्हन नावाचा एक व्यक्ती होता. त्याने 28 कामगारांना एकत्र केलं आणि रॉसडेल पायोनियर्स नावाची संस्था स्थापन केली. त्यामुळे आपण जर बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर काय, रॉसडेल पायोनियर्स. तर याबद्दल अधिक स्पष्टीकरण जेव्हा आपण बघतो म्हणजे आपण फक्त एक प्रश्न आणि त्याचं उत्तर बघणार आहे करे नाही, आपण ते तुम्ही ज्या आधीचे पार्ट बघितले असेल त्यामध्ये आपण डिटेल एक्सप्लेन केले आहे. तर यामध्ये 1844-45ला मँचेस्टरजवळ रॉसडेल सोसायटी ऑफ इक्विटेबल पायोनियर्स म्हणजे काय, रॉसडेल सोसायटी ऑफ इक्विटेबल पायोनियर्सची स्थापना झाली. त्यांनी रोख विक्री असेल, त्यानंतर लोकशाही नियंत्रण, मर्यादित व्याज, शिक्षण निधी आणि मूलभूत तत्वे मांडलेली आपल्याला दिसतात. आणि हीच तत्वे जर बघितली आपण तर 1995ला स्वॅनाके बुक समितीने जी 7 तत्वे स्वीकारली, तर याचाच आधार त्यांनी मांडलेला होता. आता बाकीचे पर्याय जेव्हा आपण बघतो, आता रायफेझन सोसायटी असेल तर रायफेझन सोसायटी ही जर्मनीमध्ये होते आणि शूल डेलीज ही पण जर्मनीमध्येच होते. तर रायफेझन यांनी काय मांडलं, ही शेती संबंधी होती मित्रांनो. आणि ही शहरी लोकांसाठी ही शूल डेलीज पद्धत आपल्याला दिसते. रायफेझन जर्मनीमध्ये ग्रामीण भागासाठी ही अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर होती. कोणती तत्व, अमर्यादित जबाबदारीचं तत्व यामध्ये होतं. अमर्यादित जबाबदारीचं तत्व त्यांनी पतसंस्थांची स्थापना केली. आणि इथं IMP फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा, 1892ला जेव्हा मद्रास प्रांताने आपला एक व्यक्ती पाठवला होता, त्याचं नाव होतं एडवर्ड लॉ, 1901ला पाठवला होता फ्रेडरिक निकोल्सन हा जो व्यक्ती होता, या व्यक्तीला जेव्हा जर्मनीला पाठवलं होतं मद्रास प्रांताने, तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं की भारतामध्ये रायफेझन सोसायटीचा विकास करा असं सांगितलं होतं. आणि शूल डेलीज जर बघितले आपण तर ती जर्मनीमध्ये शहरी कामगारांसाठी होती. कोणासाठी, शहरी कामगारांसाठी होती. आता या प्रश्नाच्या माध्यमातून तुमचे भरपूर कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. त्यामुळे हे लेक्चर तुम्हाला काय करायचं आहे शेवटपर्यंत बघायचं, यामध्ये सगळं तुमचं कव्हर होणार आहे. 2 नंबरचा प्रश्न बघा, भारतातील पहिला सहकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला असा प्रश्न विचारला आहे आपल्याला. तर हे आपण सहकारचं जेव्हा लेक्चर घेतलं तेव्हा याबद्दल संपूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन केलं होतं मित्रांनो. 1904ला पहिल्यांदा कायदा आला, जो 1901ला एडवर्ड लॉ समिती होती
एडवर्ड लॉ यांच्या अध्यक्षतेखाली लॉर्ड कर्झन तेव्हा व्हाईसरॉय होता. या लॉर्ड कर्झनने एडवर्ड लॉ नावाचा व्यक्ती नेमला. तो जर्मनीमध्ये गेला आणि त्याच्या शिफारसीनुसार 1904 मध्ये भारतासाठी कायदा करण्यात आला सहकाराचा. तर यामध्ये जर आपण बघितलं तर या सहकाराच्या कायद्यामध्ये फक्त पतसंस्थांचा विकास करण्यात म्हणजे फक्त पतसंस्थांपुरता मर्यादित दिसतो आपल्याला कायदा. त्यानंतर 1912ला जो कायदा आला, या 1912च्या कायद्याने काय केलं तर सर्व म्हणजे इथं त्याचा काय झाला व्यापक विस्तार झालेला आपल्याला दिसतो. तर यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, 1904चा कायदा सर एडवर्ड लॉ यांच्या समितीच्या शिफारशीच्या आधार होता. कोऑपरेटिव्ह सोसायटीज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ॲक्ट 1904 असं त्याचं नाव आहे. त्याचं नाव जर विचारलं तर काय आहे, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी 1904. या कायद्याची मुख्य मर्यादा अशी होती मित्रांनो की हा फक्त प्राथमिक पतसंस्थांसाठीच मर्यादित होता. फक्त कर्ज देणाऱ्यासाठी हा लागू होता. बिगर कृषी किंवा बिगर पतपुरवठा संस्था ज्या होत्या त्यांच्यासाठी हा लागू नव्हता. इतर पर्यायामध्ये जर बघितला तर आपण 1912चा कायदा बघितला आणि 1919 हे काय रे, हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता जो ब्रिटिश पार्लमेंटने केलेला आपल्याला दिसतो. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा या सुधारणानुसार काय झालं, या सुधारणानुसार सहकार हा विषय प्रांतिक सूचित वर्ग करण्यात आला होता. म्हणजे आपण जे ऑप्शन टाकलेले ते काय म्हणजे असेच नाही फालतू टाकलेले काही पण, तर त्यांच्यामधूनही तुमचे जास्त पॉईंट्स कव्हर होतील याचा आपण विचार केला आहे. 1919च्या कायद्याने 1919चा कायदा मॉन्टफोर्ड कायदा आपण असं त्याला म्हणतो. तर या कायद्याने काय केलं, सहकार हा विषय काय केला प्रांतिक सूचित टाकण्यात आलेला आहे. याचाही तुम्हाला जर प्रश्न विचारला ते जर डीपमध्ये गेले तर हे सांगता येईल. आता 3 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक याची स्थापना कोणत्या वर्षी झाली असं आपल्याला विचारलेलं आहे. त्याचे ऑप्शन बघा 1960, 1904, 1911 आणि 1925. आता हे सर्व ऑप्शन बघू आपण. तर 1960चा जर कायदा आहे तुम्हाला माहिती आहे, तर त्याची स्थापना कधी झाली मित्रांनो 1911 साली. 1911 साली काय झालं, द बॉम्बे सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक असं नाव होतं तिचं. द बॉम्बे सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक या म्हणून स्थापना झाली होती. या बँकेची स्थापना झाली. नंतर तिचं रूपांतर जर बघितलं आपण तर 1 मे 1960 रोजी. कधी, आता याचं उत्तर काय आहे 1911. तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो, जेव्हा आपलं लेक्चर चालू राहतं ना तेव्हा एका ठिकाणी निवांत बसायचं आहे आणि वही पेन घेऊन बसायचं आहे. म्हणजे त्यानंतर त्यासोबत जर तुम्ही कोणते दुसरे कामं करीत असाल तर या लेक्चरचा काही उपयोग होणार नाही, कारण हे लेक्चर इकॉनॉमिक्सशी संबंधित आहे. आणि हे 40 प्रश्न आणि त्यानंतरचे जे प्रश्न आहे ते खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश आपण कसा टॅकल करायचा पेपर हे व्यवस्थित सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही निवांत बसून हे लेक्चर करा. म्हणजे जर तुम्ही 2x च्या स्पीडने बघत असाल तर मग ते नाही, कारण आपण सर्व ऑप्शन काय करतो व्यवस्थित समजून सांगतो. तर बघा 1911ला काय झालं, तर द बॉम्बे सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना झाली. नंतर त्या बँकेचं रूपांतर 1 मे 1960ला आपण बघितलं तर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960ला. आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक नाव काय झालं, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, जे आपण शिखर बँक आहे आपली महाराष्ट्रातली, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये त्याचं रूपांतर झालं. ही भारतातली शिखर बँक, ही महाराष्ट्रातली शिखर बँक म्हणजे काय म्हणतात अपेक्स सोसायटी असं आपण म्हणतो. आता बाकीच्या एक पर्याय आपला इथं क्लिअर झाला. 1911ला काय झालं, 1960ला काय झाली आपण बघितलं, तर 1925ला काय झालं हेही बघायला पाहिजे ना. तर मुंबई प्रांताचा स्वतंत्र सहकार कायदा कधी आला मित्रांनो 1925 साली. आणि स्वतंत्र सहकाराचा कायदा हे बघा 1919ला काय झालं, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आला आणि त्यांनी काय सांगितलंय, 1919 आपण आधी बघितलं, 1911 ऑप्शन आहे. 1919ला काय झालं, मॉन्टफोर्ड कायदा आला आणि त्यांनी सहकारविषय प्रांतिक सूचीमध्ये टाकला. तर प्रांतिक सूचीमध्ये टाकल्यानंतर पहिलं जर कोणतं राज्य असेल, पहिलं जे कोणतं संस्थान म्हणता येईल आपल्याला, तेव्हा पहिलं जो कोणतं राज्य असेल तेव्हा महाराष्ट्र नाव नव्हतं, तर बॉम्बे संस्थान होतं. तर बॉम्बे संस्थानाने तेव्हा पहिला कायदा केलेला आपल्याला दिसतो. बॉम्बे कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1925 आपण त्याला म्हणतो. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि याचं काय झालं, MSC ॲक्ट 1960 मध्ये गेलेला दिसतो हा कायदा. ओके, जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल मित्रांनो तर नक्की कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनल, कारण तुमची परीक्षा होईपर्यंत या चॅनलवर तुमच्या उपयोगाचा सर्व डेटा आपण टाकत जाणार आहे. पुढचा बघा 4 नंबरचा प्रश्न, अल्प व मध्यम मुदतीची कृषी पतपुरवठा रचना भारतात किती स्तरीय आहे. आपण आता बघितले सहकारच्या लेक्चरमध्ये भारतामध्ये कोणती पद्धत आहे, त्रिस्तरीय. पण आपण एवढंच सांगून थांबणार आहे का, तर अजिबातही नाही. हे बघा मित्रांनो 1914ला आपण एडवर्ड मॅकलेनेगन
नावाची एक समिती स्थापन केली होती आणि या समितीनं असं सांगितलं की भारतामध्ये ज्या सहकारी संस्था आहे त्यांची रचना कशी असावी, त्रिस्तरीय असावी. कशी असावी, त्रिस्तरीय. म्हणजे खालच्या पातळीला कोण रे, खालच्या पातळीला गाव पातळीवर पॅक स्थापन करा, नंतर जिल्हा पातळीवर मध्यवर्ती बँका स्थापन करा आणि राज्यामध्ये काय करा, शिखर बँका स्थापन करा, जी आपण 1911ला स्थापन झाली आणि 1960ला आपण तिचं नाव बदललेलं दिसतं. म्हणजे गावामध्ये पॅक्स, जिल्ह्यामध्ये DCCB आणि नंतर SCB. तर याचा ऑप्शन काय दिसतो आपल्याला, ऑप्शन 2 नंबर, त्रिस्तरीय. आता बघा आपण याचा आता एक डिटेल एक्सप्लेनेशन बघू. भारतातील आता ह्या ज्या रचना आहे मित्रांनो, ही त्रिस्तरीय, ही कशासाठी रे, अल्प व मध्यम मुदतीचं कर्ज देण्यासाठी. दीर्घ मुदतीचं कर्ज भूविकास बँका देतात. या बँका अल्प व मध्यम मुदतीचं कर्ज देतात, या दीर्घ मुदतीचं कर्ज देत नाहीत. भारतातील अल्प व मध्यम मुदतीचं म्हणजे शॉर्ट टर्म अँड मीडियम टर्मसाठी ग्रामीण पतपुरवठा रचना खालीलप्रमाणे 3. आता हे 3 प्रकार बघितले आपण. गाव पातळीवर प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था म्हणजे पॅक्सचा लॉंग फॉर्म जर विचारलं तर प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी. जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ज्याची तुम्ही तयारी करतात, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. आणि राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक ज्याला आपण शिखर बँक असंही म्हणतो. आता या जर अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करतात, तर मग दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा कोण करतं, तर याची रचना दीर्घ मुदतीसाठी कशी रे, अल्प मुदतीसाठी त्रिस्तरीय, तर दीर्घ मुदतीसाठी कशी द्विस्तरीय आहे. त्याला आपण काय म्हणतो, भूविकास बँका. पहिली भूविकास बँक जर बघितली आपण तर 1920ला पंजाबमधील झांब येथे स्थापन झालेली होती. ओके. दीर्घ मुदतीच्या पतपुरवठ्यासाठी द्विस्तरीय रचना आहे. त्याच्यामध्ये ग्रामीण पातळीवर थेट शेतकऱ्यांना अल्प मुदतीचं पीक कर्ज पुरवणारी संस्था, म्हणजे हा 5वा प्रश्न आहे आपला. तर ही द्विस्तरीय रचनामध्ये ते आपण 5व्या प्रश्नात कव्हर केलेलं आहे. तर 5वा प्रश्न बघा मित्रांनो, ग्रामीण पातळीवर थेट शेतकऱ्यांना अल्प मुदतीचं पीक कर्ज कोण देतं, ग्रामीण पातळीवर थेट शेतकऱ्यांना अल्प मुदतीचा. तर याच्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला ऑब्वियस सांगता येईल काय, पॅक्स. ह्या काय करतात, अल्प मुदतीचं कर्ज शेतकऱ्यांना डायरेक्ट देतात आणि यालाच काय म्हणतात, सहकाराचे पायदळ असं संबोधलं जातं पॅक्सला. तर पॅक्स ही तळागाळातील थेट शेतकऱ्यांशी जोडलेली संस्था आहे. शेतकरी पॅक्सचे प्राथमिक सभासद होतात, हे बरोबर आहे. पॅक्सचे शेतकऱ्यांना बियाणं, खतं आणि ट्रॅक्टर वगैरे घेण्यासाठी, म्हणजे ते दीर्घ मुदतीचं ट्रॅक्टर वगैरे घेण्यासाठी, पण अल्प मुदतीचं कर्ज पुरवठा कोण करतं, त्याला आपण पीक कर्ज म्हणतो, ते थेट पॅक्स केलेलं आपल्याला दिसतं. तर DCCB म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, या काय शेतकऱ्यांना सहसा कर्ज देत नाही, त्या काय करतात, पॅक्सला पुनर्वित्त पुरवठा करतात. म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राज्य मध्यवर्ती बँक या काय करतात, पॅक्सला काय करतात, ते पुनर्वित्त पुरवठा करतात आणि मग पॅक्स आपल्याला वाटते, असं असतं. याच्यामध्ये बघा, नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982. 12 जुलै 1982 कोणती समिती, B. शिवरामन समिती. राज्य सहकारी बँक हे सगळं बघितलं आपण. नाबार्ड ही सर्वोच्च पुनर्वित्त संस्था आहे आणि ती काय करते, तर SCB आणि RRB यांना निधी पुरवते, ती थेट व्यक्तींना कर्ज पुरवठा करताना दिसत आपल्याला नाही. आता 6 नंबरचा प्रश्न बघा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं मुख्य कार्यक्षेत्र कोणतं असतं, म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँक जी असते जिल्हा मध्यवर्ती, तिचं कार्यक्षेत्र काय, तर ती संपूर्ण देशासाठी असते का, नाही. 1 किंवा 2 तालुक्यांसाठी, नाही. तर तिचं कार्यक्षेत्र आपण बघितलं तो काय, विशिष्ट महसुली जिल्ह्यासाठी, प्रत्येक जिल्ह्यासाठी सामान्यतः एक जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँक असते, तिचं कार्यक्षेत्र महसुली जिल्ह्यासाठी मर्यादित असतं. DCCB ही गावातील पॅक्स आणि राज्यातील SCB यांच्यातील काय करतात, दुवा म्हणून काम करतात. हा प्रश्न घेण्याचं कारण एवढंच होतं की तुम्हाला हे सांगायचं होतं, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकवरती हे काय करतात, दुवा म्हणून कार्य करतात. म्हणजे काय करतात, त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जर बघितलं आपण तर शिखर बँक जी असते वरती, शिखर बँक म्हणजे राज्य सहकारी बँक आणि खालची आपली प्राथमिक संस्था, याच्यामधला दुवा म्हणून कोण कार्य करतं, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिचं कार्यक्षेत्र काय असतं, एक विशिष्ट महसुली जिल्हा हे तिचं कार्यक्षेत्र असतं. राज्य सहकारी बँकेचं कार्यक्षेत्र जर बघितलं आपण तर ते काय असतं, संपूर्ण राज्य तिचं कार्यक्षेत्र असतं आणि तालुक्यासाठी अर्बन बँका आणि स्थानिक पतसंस्थांची मर्यादित कार्यकक्षा असू शकते. इथं काय असतात, अर्बन बँका वगैरे असतात. 7 नंबरचा प्रश्न बघा, शहरी सहकारी बँकांवर, शहरातल्या ज्या सहकारी बँका असतात, अर्बन कोऑपरेटिव्ह,
बँक्स यांच्यावर दुहेरी नियंत्रण असतं. म्हणजे तुमचं इथं आता हा पॉईंट इथं क्लिअर होईल की त्यांच्यावर कसं नियंत्रण असतं, दुहेरी. आणि तर ते कोणाचं असतं असं आपल्याला इथं प्रश्न विचारला आहे. तर केवळ राज्य सरकारचं कार्य नाही. नाबार्ड आणि एसबीआयचा काही संबंध येत नाही. केवळ केंद्रीय सहकार मंत्रालय तर अजिबातही नाही. तर त्यांच्यावर दुहेरी नियंत्रण जे असतं ते असतं आरबीआय आणि सहकार निबंधक म्हणजे रजिस्ट्रार, त्याच्यावरती दुहेरी नियंत्रण असतं. तर युसीबीच्या कारभारावर दोन यंत्रणांचं नियमन असतं, ते म्हणजे आरबीआय. आता आरबीआयचं नियमन कोणत्या कायद्यानुसार असतं, तर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 जो आहे त्यानुसार तो सहकारी बँकांनाही लागू होतो. त्या अंतर्गत बँकिंग कार्य सी आर ए आर म्हणजे काय, भांडवल पर्याप्तता परवाना आणि व्यवस्थापकीय नियमन ह्या करतात. तर सहकार निबंधक जर आपण बघितला तर रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजे इथे लिहिले आपण RCS, रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. या नोंदणी, निवडक प्रशासन असेल, नोंदणी असेल, प्रशासन असेल, ऑडिट असेल, याचं त्या काम करताना आपल्याला दिसतात. तर इथं तुमचा हा पॉईंट क्लिअर झाले असेल. पुढचा प्रश्न बघा 8 नंबरचा. नाबार्डची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार झाली? आता हा प्रश्न आपला 1000 वेळा झाले असेल. तर नाबार्डची स्थापना जरी हा 1000 वेळा झाला असला तरी मला इथं हे 4 पॉईंट कव्हर करायचे मित्रांनो. मी फक्त नाबार्डसाठी क्वेश्चन घेतलेला आहे का? नाही. नाबार्डची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार झाली असं जेव्हा आपल्याला विचारलं जातं, तर नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982ला बी.व्ही. शिवरामन समितीच्या शिफारसीनुसार झाली. बी.व्ही. शिवरामन समिती कमिटी टू रिव्ह्यू अरेंजमेंट फॉर इन्स्टिट्यूशनल क्रेडिट फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अशी त्याला म्हणतात. हे बाई तिचा लॉंग फॉर्म आहे क्रॅफी कार्ड. त्याचं काय आहे बघा, हे शॉर्ट फॉर्म आहे. लॉंग फॉर्म काय आहे? कमिटी टू रिव्ह्यू अरेंजमेंट फॉर इन्स्टिट्यूशनल क्रेडिट फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. याचे अध्यक्ष बी.व्ही. शिवरामन हे होते. आणि त्यांच्या अहवालानुसार 12 जुलै 1982ला नाबार्डची स्थापना झाली. आता नरसिंहम समिती जर बघितली तरी बँकिंगच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. नरसिंहम समिती मित्रांनो दोनदा स्थापन झाली होती. म्हणजे नरसिंहम जर बघितले आपण नरसिंहम जर बघितले तर ते रिझर्व्ह बँकेचे 13वे गव्हर्नर होते. रिझर्व्ह बँकेचे 13वे गव्हर्नर. त्यांच्या अध्यक्षखाली 1991 आणि 1998 हे त्यांच्या अहवालाचे वर्षे यांच्या अध्यक्षखाली या बँका स्थापन झालेल्या होत्या. या बँका वित्तीय सुधारणा आणि बँकिंग सुधारणासाठीही होत्या. म्हणजे या कोणत्या कामासाठी होत्या, तर या 1991ची वित्तीय सुधारणा आणि 1998ला काय रे, बँकिंग सुधारणासाठी या समित्या स्थापन करण्यात आलेली होती. नरसिंहम समिती दोनदा. नरसिंहन हे 13वे रिझर्व्ह बँकेचे 13वे गव्हर्नर होते. आता एडी गोरवाला समिती बघा. एडी गोरवाला समिती कधी आली होती? 1951 साली. कधी? 1951. आणि त्यांचा अहवाल कधी आला होता? 1954. आणि 1954ला त्यांनी काय सांगितलं, त्याच्या 3 इम्पिरियल बँका होत्या, त्या 3 इम्पिरियल बँका एकत्र करा आणि SBIची स्थापना करा. यांच्या आदेशानुसार SBIची स्थापना झालेली आहे. तर SBIची स्थापना कोणत्या समितीनुसार झाली, तर ती आहे एडी गोरवाला. आता आपण बघू वैद्यनाथन समिती कधी आली होती मित्रांनो? 2004 साली वैद्यनाथन समिती आली होती. ते असे म्हणले की अल्पमुदतीचा जो सरकारी पतपुरवठा असतो त्यासाठी त्या संरचनेचं त्यांनी पुनरुज्जीवन केलं. म्हणजे कशाचं? अल्पमुदत पतपुरवठा. त्याच्यासाठी कोणती समिती आपल्याला बघता येते? वैद्यनाथन समिती. ती आली 2004 साली. आता फक्त तुम्हाला समजलं असेल की यातून फक्त नाबार्ड नाही तर तुमचे 4 पॉईंट इथं कव्हर झालेले आहेत. म्हणजे खूप लोक विचारतात मला, सर तुम्ही PDF वगैरे पाठवा टेलिग्रामवर. ते PDF टाकू यायची काही गरज नाही मित्रांनो. जर तुमचे एका दिवशी 80 प्रश्न आणि त्यांचे 4 ऑप्शन म्हणजे किती प्रश्न तुमचे क्लिअर होतात हे तुम्हाला समजून जाईल. आणि कधीपर्यंत तुमचं पेपरपर्यंत जर तुम्ही आपल्यासोबत कायम रेग्युलर जॉईन राहिले तुमच्या पेपरपर्यंत तर 70 मार्क, 80 पैकी तुमचे 70 मार्क. मॅथमध्ये तुमचे 5 मार्क आले तर 75 ते 80 मार्क तुम्ही जर इथं चांगला स्कोअर केला तर नक्कीच येऊ शकतात, जो एकदम चांगला स्कोअर राहील. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कोणत्या वर्षाचा आहे? 9 नंबरचा प्रश्न. आता जर आपण बघितलं तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा आपण आधी त्याचं स्पष्टीकरण बघितलं तर तो 1960चा आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 1 मे 1960. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सहकारी चळवळीला योग्य दिशा देण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 संमत करण्यात आला होता. जो लागू कधी झाला हा प्रश्न येईल तुम्हाला. जो लागू झाला 26 जानेवारी 1962. लक्षात ठेवा रे, 26 जानेवारी 1962 पासून संपूर्ण देशामध्ये हा कायदा लागू झालेला दिसतो. 26 जानेवारी 1962. ओके.
1961ला काय झालं, 1961ला हा ऑप्शन इथं बघा, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम तयार करण्यात आले होते. काय होते? महाराष्ट्र सहकारी संस्था नियम. तुम्ही प्रश्न बघताना तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे की नेमकं काय विचारलेलं आहे. आपण पेपरच्या तुमच्या आदल्या दिवशी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे की क्वेश्चन म्हणजे पेपर कसा टॅकल करायचा, त्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. पण तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित बघा मित्रांनो. यामध्ये बघितलं आपण 1960ला कायदा झाला, 1961ला नियमन आले आणि 1962ला कायदा लागू झाला. 3 नंबरचा ऑप्शन बघा 1949. तर 1949ला काय आलं, RBIचे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आलेला दिसतो आपल्याला 1949ला. हे 3 ऑप्शन तुमच्या इथं क्लिअर झालेले असणार आहे. नीट बघून घ्या. 1960ला कायदा आला, 1961ला नियम आले आणि कायदा लागू झाला 26 जानेवारी 1962 आणि 1949ला काय रे, नियमन आले RBIचे रेग्युलेटिंग ॲक्ट. आता मुलांचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की सर 1960चा जो कायदा आहे त्यावरती किती प्रश्न येतील. तर त्याच्यावरती मित्रांनो जर आपण सहकारचा सिलेबस बघितला तर 8 ते 10 पॉईंट आहे, म्हणजे 10पर्यंत पॉईंट आहे. एकाच्यावर 2 प्रश्न जरी धरले तरी म्हणजे हार्डली 1 किंवा 2 प्रश्न येऊ शकतो कायद्यावर. आणि आपण या कायद्यावरती एक लेक्चर घेऊ ज्यातून तुमचं ते पूर्ण कव्हर होईल. तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायचं नाही आहे कायद्याबद्दल. तुम्ही तुमचं जे आत्तापर्यंत झाले त्याच्यापर्यंत अभ्यास करा, कायदा आपण घेऊ. 10 नंबरचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील कलम 79 कशाशी संबंधित आहे असं आपल्याला विचारलंय. कायद्यातलं कलम 79 त्याचे बघा, सभासदांचा अधिकार, संस्थेची नोंदणी, निबंधकाची माहिती मागवण्याची नोंदी तपासण्याचे अधिकार आणि संस्थेचे विसर्जन. आता मी तुम्हाला एक सांगतो, जेव्हा तुम्ही ऑप्शन बघताना जेव्हा तुम्हाला काही माहीत नाही तेव्हा तो लॉंग ऑप्शन जो दिसतो ना तो मारून या. जर तुम्हाला काहीच माहीत नाही, तुम्हाला जर अटेम्प्ट करायचं असेल तर भरपूर वेळा हे बरोबर येण्याचे चान्सेस असतात. तर 10 नंबरचा प्रश्न बघा, यामध्ये कलम 79 अन्वये सहकार निबंधक जो असतो सहकारी संस्थाकडून हिशोबपत्रे, रिटर्न किंवा संस्थेच्या कामकाजासंबंधी आवश्यक ती माहिती, वितरणपत्रे किंवा नोंदी मागण्याचा व तपासण्याचा अधिकार असतो. कोणत्या कलमाअंतर्गत? कलम 79. म्हणजे जर आपण सहकारी निबंधक जो असतो त्याला सहकारी संस्थाकडून हिशोबपत्रे, रिटर्न अशी माहिती मागण्याचा अधिकार असतो. आणि संस्थांना अशी माहिती काय करायचं असतं, त्याच्या संस्था असतात यांनी माहिती मागितली आणि म्हणले जर आम्ही नाही देत, असं होत नाही, तर यांना ती माहिती देणे काय असतं, बंधनकारक असतं. हे कशात सांगितलेलं आहे? कलम 79 अंतर्गत सांगितलेलं आहे. इतर पर्याय जर बघितले आपण, लिहूनच घ्या हे महत्त्वाचे खूप. संस्थेची नोंदणी कलम 9 लिहून घ्या. संस्थेची नोंदणी कलम 9. सभासदांचे हक्क आणि कर्तव्य जर बघितले आपण, सभासदांचे अधिकार कलम 26 आणि कलम 27 मध्ये हे आहेत. आणि संस्थेचे विसर्जन जर बघितलं आपण तर कलम 102 अंतर्गत येतं. कलम 102 अंतर्गत काय? संस्थेचे विसर्जन. आणि कलम 79 अंतर्गत काय? निबंधकाची माहिती मागण्याचे व नोंदी तपासण्याचे अधिकार येतात, जे की बँकांवर काय आहेत? बंधनकारक आहेत. ओके, आता काही प्रॉब्लेम तुम्हाला? यास म्हणजे या टाईपमध्येच आपण काय करणार आहे, तो कायदा पूर्ण समजून सांगणार आहे. अतिशय कमी वेळात तुमची रिव्हिजन चांगली होण्यासाठी आपण तो कायदा घेऊ, ज्याच्यातून तुमचे सर्व प्रश्न कव्हर होतील. आता 11 नंबरचा प्रश्न बघा, सहकारी संस्थांमध्ये एका सभासदाला एक मत हे तत्व कशावर आधारित आहे? तर एक आहे लोकशाही नियंत्रण आहे. लोकशाही नियंत्रण यामध्ये संयुक्त भांडवली कंपन्यांमध्ये ज्यांच्याकडे जास्त शेअर असतात, भांडवली कंपन्या जर बघितल्या, ज्यांच्याकडे जास्त शेअर त्यांना जास्त मतदानाचा अधिकार असतो. कुठं? संयुक्त भांडवली कंपन्यांमध्ये. पण मात्र सहकारात भांडवलापेक्षा माणसाला महत्त्व दिलं जातं, म्हणून तर आपण सहकार संस्था स्थापन केले. एखाद्या सभासदाकडे किती शेअर्स असले तरी त्याला फक्त एकच मत देण्याचा अधिकार असतो, म्हणजे 1 मेंबर 1 वोट जरी तुमच्याकडे कितीही शेअर्स असले तरी. यामुळे काय होतं मित्रांनो, लोकशाही नियंत्रण राखलं गेलेलं दिसतं. त्यामुळे तर सहकार महत्त्वाचा आहे. 11 नंबरचा क्वेश्चन. 12 नंबरचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी वर्षाचा कालावधी कोणता असतो? आता हे प्रश्न विचारले आपल्याला आणि हा काय दिसतो आपल्याला? IMP. तर लक्षात घ्या मित्रांनो, आता आपण सहकाराचा कालावधी जर बघितला तर तो 1 एप्रिल 31 मार्चचे आहे. कारण आर्थिक गोंधळ टाळता यावा यासाठी जे RBIचं वर्ष आहे त्यानुसार आपण हे वर्ष केलेलं दिसतं. तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे आहे. पूर्वी सहकारासाठी काय व्हायचं, 1 जुलै ते 30 जूनपर्यंत असायचं. हा जो ऑप्शन आहे हा पूर्वीचा आहे. मी तुम्हाला पूर्वीचं जरी विचारलं तरी. पण काय झालं, 97वी घटनादुरुस्ती आपण केली. 97वी घटनादुरुस्ती 2011 जी लागू झाली 15 फेब्रुवारी 2013
2012. ओके. आणि यानुसार काय झालं, 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष स्वीकारलं गेलं. 13 नंबरचा प्रश्न बघा, सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण, सहकारी संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षण आर्थिक वर्ष संपल्यानंतर किती महिन्याच्या आत पूर्ण करणं बंधनकारक आहे? याचे ऑप्शन बघा, 3 महिने, 4 महिने, 6 महिने आणि 9 महिने. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 4 महिने. याचं जर बघितलं आपण तर तो 1960चा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत कलम 81 अन्वये काय सांगितलेलं आहे, कलम 81 अन्वये सांगितलं की प्रत्येक सहकारी संस्थेने काय करायचं आहे, तुमचं 4 महिन्याच्या आत हे काय करायचं आहे, तुमचं पूर्ण टाकून द्यायचं आहे. म्हणजे वैधानिक लेखापरीक्षण आपल्याला 31 जुलैपर्यंत. आता आपलं हे कधी संपतं, म्हणजे सहकारी वर्ष कधीपर्यंत आहे आपलं, 31 मार्चपर्यंत आहे ना, 1 एप्रिल ते 31 मार्च. ते 4 महिने म्हणजे कधीपर्यंत संपतात, ते 31 जुलैपर्यंत. तर 31 जुलैपर्यंत तुम्हाला एक कंप्लीट करायचं आहे. आता 14 नंबरचा प्रश्न बघा, शॉर्ट टर्म कोऑपरेटिव्ह क्रेडिट स्ट्रक्चरच्या STCC पुनरुज्जीवनासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आलेली होती, असा प्रश्न विचारला आपल्याला. आपण आधी बघितलं आजच्या प्रश्नामध्ये की 2004 साली वैद्यनाथन कृती दल आला होता आणि त्यानुसार ही तरतूद केलेली आपल्याला दिसते. तर आपण बघितलं तर केंद्र सरकारने 2004 मध्ये प्राध्यापक A वैद्यनाथन यांच्या अध्यक्षतेखाली अल्पमुदत सहकारी पतपुरवठा रचनेच्या म्हणजे पॅक्स, त्याच्यामध्ये काय येतं बघा, पॅक्स, DCCB आणि SCB यांच्या आर्थिक पुनरुज्जीवनासाठी टास्क फोर्स स्थापन केलेला होता. त्यांच्या शिफारशीवरून केंद्र व राज्य सरकारांनी पुनरुज्जीवन पॅकेज लागू केलेलं होतं. तर ते काय, त्याचं उत्तर मित्रांनो वैद्यनाथन समिती. रंगराजन समिती ही दारिद्र्य संबंधी होती. रंगराजन समिती 2012. विमल जालन समितीनुसार काय झालं हे तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं, जे आपण कालच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. आता 15 नंबरचा प्रश्न बघा, पॅक्सचे संपूर्ण संगणकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारची कोणती राष्ट्रीय योजना कार्यरत आहे? पॅक्ससाठी जर आपल्याला जे कम्प्युटरायझेशन करायचं आहे, ज्याची आपली अवस्था जर बघितली आपण तर अतिशय गचाळे, म्हणजे पासबुक प्रिंट करत सुद्धा नाही आपल्या इकडे, कधी कधी डायरेक्ट लिहून देते. तर त्यासाठी काहीतरी योजना केली आपण. तर देशातल्या किती 63,000, मित्रांनो आकडा लक्षात ठेवा, 63,000 कार्यरत पॅक्सचं आपल्याला कामकाज पारदर्शक, कार्यक्षम आणि नाबार्ड किंवा DCCB जे असतात त्यांच्याशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने पॅक्स कम्प्युटरायझेशन प्रोजेक्ट हा सुरू केलेला आहे. कोणता? पॅक्स कम्प्युटरायझेशन प्रोजेक्ट. आणि यासाठी कोणतं सॉफ्टवेअर आहे? ERP नावाचं सॉफ्टवेअर त्यांनी विकसित केलेलं आहे. ओके. प्रश्न बघा 16 नंबर, सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा आर्थिक वर्ष संपल्यानंतर किती महिन्यात घेणे अनिवार्य असते, असा प्रश्न विचारला आहे आपल्याला. तर याचं उत्तर जर बघितलं आपण तर 6 महिने. किती महिने म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा किती महिन्यात घेणं आवश्यक आहे? 6 महिने. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960चा त्यामधलं कलम किती मित्रांनो? कलम लक्षात ठेवा 75(1). या 75(1) कलमानुसार आर्थिक वर्ष संपल्यापासून 6 महिन्याच्या आत, म्हणजे 6 महिने कधी कंप्लीट होतात बघा, 30 सप्टेंबर पूर्वी 6 महिने कंप्लीट होतात. या 30 सप्टेंबर पूर्वी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणं हे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक दिसतं आपल्याला. तर 30 सप्टेंबर पूर्वी. पुढचा प्रश्न बघा, सहकारी संस्थांच्या बाबतीत ना नफा ना तोटा या तत्वाचा खरा अर्थ काय? तर या तत्वाचा खरा अर्थ ना नफा ना तोटा म्हणजे संस्था कायम तोटा ठेवणे करे, नफ्यावर शून्य कर भरणे, लाभांश कधी नाही, अजिबातही नाही. याचं उत्तर कधी सापडलं? सेवेचा प्राथमिक उद्देश म्हणजे सेवेचा उद्देश प्राथमिक आणि नफा दुय्यम ठेवणे. सेवेचा उद्देश काय? आधी प्राथमिक आणि नफ्याला त्यांनी दुसरं स्थान दिलेलं दिसतं. सहकाराचा मुख्य उद्देश सभासदांना सेवा पुरवणे हा असतो. व्यावसायिक संस्थांप्रमाणे त्यांना नफा कमावणे नसतो. नफा कमावणे कोणाचा? व्यापारी बँकांचा असतो. आर्थिक स्वावलंबन टिकून ठेवण्यापुरताच नफा त्यांना कमवायचा असतो, म्हणजे तोट्यातही जायला नको. आर्थिक स्वावलंबन त्यांच्याकडे पाहिजे यासाठी त्यांनी सेवेला प्रथम त्यांनी प्राधान्य दिले आणि नफा त्यांनी दुय्यम ठेवलेला आपल्याला दिसतो. तर सहकारी संस्थांच्या बाबतीत का बरं त्या ना नफा ना तोटा असतात हे इथं आपल्याला समजलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा 18 नंबर, दीर्घ मुदतीचे कृषी कर्ज पुरवठा करणारी प्रमुख. दीर्घ मुदतीचा मी तुम्हाला त्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं की आपण हे पुढे घेतलेलं आहे. तर
यामध्ये प्रमुख सहकारी यंत्रणा कोणती आहे, तर प्राथमिक कृषी पतसंस्था असेल, नागरी सहकारी बँक, प्रादेशिक अजिबातही नाही. RRBची स्थापना कधी झाली मित्रांनो, 1975. ती कोणत्या समितीद्वारे साबित झाली जाईल ते तुम्ही मला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं. याच्यावरती आपण काल डिटेल एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. तर 18 नंबरच्या प्रश्नामध्ये कृषी पतपुरवठा करायचा आहे आपल्याला कसा, दीर्घकालीनसाठी वेगळी रचना असते. त्यासाठी ट्रॅक्टर खरेदी करायची, तुम्हाला विहीर खोदायची, जमिनीची सुधारणा करायची. यासाठी 5 ते 15 वर्षापर्यंतचं ज्या कालावधीसाठी जे लोन घेतलं जातं त्याच्यासाठी राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक, हे बघा, राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक, ज्याला आपण काय म्हणतो भूविकास बँकांची तरतूद करण्यात आलेली होती. पहिली भूविकास बँक 1920 मध्ये पंजाबमधील झांबे येथे स्थापन करण्यात आलेली होती. 19 नंबरचा प्रश्न बघा, सहकारी संस्थेच्या निव्वळ नफ्यातून, नेट प्रॉफिटमधून राखीव निधीत रिझर्व्ह फंड किमान किती टक्के रक्कम वर्ग करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. आता या MCQ तुम्हाला येऊ शकतात डायरेक्ट आकडेवारी. तर याचं जर उत्तर बघितलं आपण तर किती आहे, 25%. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960, यामधले भरपूर कलम आपण याच्यामध्ये कव्हर केली, तुम्हाला लक्षात आलं असेल. कारण त्याच्यावर आधारित मुलांचे खूप प्रश्न होते की तो कायदा अवघड आहे सर, ते कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत त्यासाठी लेक्चर घ्या. तर या प्रश्नाच्या माध्यमातून आपण ते कव्हर केलेलं आहे. 1960चा जो कायदा आहे त्याच्या कलम 66 अनुसार कोणत्याही आर्थिक संस्थेला, म्हणजे कोणत्याही सहकारी संस्थेला आर्थिक वर्षातल्या निव्वळ नफ्यातील किती मित्रांनो, 45% रक्कम राखीव निधीमध्ये ठेवणं बंधनकारक असतं. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपला सहकारातला प्रश्न शेवटचा आहे. तर आपले अजून 60 प्रश्न बाकी आहे. भारतातील सहकार हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे. आपण बघितलं 1919चा कायदा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड आहे त्यांनी कोणत्या विषय सूचीमध्ये टाकला, प्रांतिक सूचीमध्ये. आणि भारतीय संविधानाच्या आता जर बघितलं आपण तर 7व्या अनुसूचीनुसार हा कायदा राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. आणि राज्य सूचीमधली कितवी नोंद जर असं विचारलं तुम्हाला तर नोंद क्रमांक 32, एंट्री क्रमांक 32 अंतर्गत सहकारी संस्था हा विषय येतो. त्यामुळे सहकाराशी संबंधित कायदे करण्याचा प्रत्येक राज्य शासनाला अधिकार आहे. आणि त्यानुसार आपण 1925लाच आपली बँक स्थापन केली होती, म्हणजे कायदा केला होता, ज्याचं 1960ला काय झालं, कायद्यात रूपांतर झालं. आणि हा कायदा आपण कधी केला, लागू केला 26 जानेवारी 1962ला. नियमन कधी आले होते, 1961ला. तर तुम्हाला आता हे सहकारासंबंधी जे आपलं लेक्चर झालं 30 मिनिटाचं, आणि त्याच्यामध्ये आपण 20 प्रश्न कव्हर केले. तुम्हाला कसे वाटले तुम्ही कमेंटद्वारे सांगा. आता आपण आपला पुढचा सेक्शन घेणार आहे बँकिंग. तर बँकिंग आहे तुम्हाला किती मार्काला आहे मित्रांनो, बँकिंग तुम्हाला 20 मार्काला आहे. आणि ते आता आपण काय करणार, बँकिंगचे 20 प्रश्न बघू. पहिला प्रश्न बघा, भारतात बँकिंग व्यवसायाचे नियमन प्रामुख्याने कोणत्या कायद्यानुसार केलं जातं, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर नियमन म्हणजे काय रे, रेग्युलेशन. आणि रेग्युलेशनचा ॲक्ट कोणता आहे, 1949चा. RBI रेग्युलेशन ॲक्ट 1949चा आहे. आणि हा कायदा कोणावर लागू आहे जर आपण बघितलं, सर्व व्यावसायिक बँका, सहकारी बँकांचा जो परवाना, व्यवस्थापन, भांडवल पर्याप्तता आणि दैनंदिन कामकाजाचं नियमन करणारा हा मुख्य कायदा आहे, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. आता इतर पर्यायी आपण बघू, फक्त एवढ्यावरच आपण थांबतो का. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट कधीचा, 1934चा. त्यानुसार काय झाली मित्रांनो, RBIची स्थापना कधी झाली, 1 एप्रिल 1935. जेव्हा RBIची स्थापना झाली तेव्हा त्याचं मुख्यालय कुठे होतं, कलकत्ता. आणि 1937ला त्याचं मुख्यालय मुंबईला हलवण्यात आलेलं होतं. RBIचे पहिले गव्हर्नर सर ऑसबॉर्न अर्कल स्मिथ होते. तर पहिले भारतीय गव्हर्नर बघितले आपण तर ते कोण होते, CD देशमुख. ओके. आता हा बघा, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881चा आहे. आता हे तुम्ही कुठं वाचलं का रे, पण त्या आपल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसतंय. NII ॲक्ट म्हणतात त्याला, काय म्हणतात, NII ॲक्ट. चेक, प्रॉमिसरी नोट्स, बिल ऑफ एक्सचेंज यासारख्या पतसाधनांचे नियमन करण्यासाठी हा ॲक्ट आहे. चेक जो असतो आपला, या चेकचं नियमन करण्यासाठी हा ॲक्ट आपल्याला दिसतो. त्याला म्हणतात NII ॲक्ट. तो कधीचा आहे, 1881चा. आता 2 नंबरचा प्रश्न बघा, RTGS प्रणालीद्वारे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट, RTGSचा लॉंग फॉर्म, प्रणालीद्वारे किमान किती रकमेचा व्यवहार करणं बंधनकारक आहे. म्हणजे किमान किती रक्कम पाहिजे, तर त्यासाठी रक्कम आहे मित्रांनो 2 लाख रुपये. आणि NEFT जे आहे, NEFT NEFTद्वारे किती तुम्हाला, NEFTद्वारे तुम्ही 1 रुपयापासूनचे व्यवहार करू शकतात.
तर UPI पण तसंच आहे मित्रांनो, UPI. तर RTGS ही मोठ्या मूल्यांच्या व्यवहारासाठी वापरली जाणारी प्रणाली आहे. ती अशी छोटे छोटे व्यवहार करत नाही. तिची मर्यादा किती, तर 2 लाख रुपये दिसते आपल्याला आणि कमाल मर्यादा नाही आहे ही, किमान आहे. कमाल मर्यादा तुम्ही कितीही ट्रान्सफर करू शकतात. आता आपण NEFT बघितलं, यात किमान किंवा कमाल अशी कोणतीही मर्यादा नसते. यामध्ये तुम्ही कितीही पैसे पाठवू शकतात आणि ते सगळे सेटल होतात ते व्यवहार. हे तुम्हाला 2 लक्षात ठेवायचं आहे, RTGS आणि NEFT. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, NEFTचा लॉंग फॉर्म आहे. आणि RTGS म्हणजे काय, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. पुढचा बघा, भारतात पेमेंट बँकांना खालीलपैकी कोणते कार्य करण्याची परवानगी नाही. म्हणजे पेमेंट बँका भारतामध्ये काय करू शकत नाही, तर पेमेंट बँका या कर्ज देऊ शकत नाही आणि क्रेडिट कार्ड त्या जारी करू शकत नाही. यासंबंधी MPSCनेही प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो. पेमेंट बँकांची स्थापना नचिकेत मोर समितीनुसार झालेली आहे. त्या कर्ज देऊ शकत नाही. नचिकेत मोर यांनी ही कन्सेप्ट केनियामधून घेतलेली आहे आणि केनियामध्ये M-PESA नावाची प्रणाली होती, त्यानुसार ही स्थापन झाले. भारतामधली पहिली पेमेंट बँक एअरटेल पेमेंट बँक एअरटेल पेमेंट बँक आहे. आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही मोठ्या प्रमाणात ग्रो करताना आपल्याला दिसते. तर पेटीएम पेमेंट बँक जी आहे मित्रांनो, पेटीएम करो या बँकेचा परवाना RBIने रद्द केलेला आहे. पेटीएम बँकेचा परवाना रद्द झाला, हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर एअरटेल पेमेंट बँक असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल, तर केवळ मागणी ठेवी या थेट देतात. त्यांना थेट कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देण्यासाठी मनाई असते. त्या फक्त काय करतात, मागणी ठेवी, म्हणजेच काय रे, डिमांड डिपॉझिट असं त्याला आपण म्हणतो. पुढचा प्रश्न बघा, 4 नंबर. रिझर्व्ह बँक ज्या दराने व्यावसायिक बँकांना त्यांचा अल्पकालीन गरजांसाठी कर्ज देते त्याला काय म्हणतात, रेपो रेट. आता हे जर तुम्ही आधीच लेक्चर केलेलं नसेल तर तुम्हाला मी या 3 कन्सेप्ट इथे समजून सांगतो. तर काय आहे म्हणजे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट. तर रेपो रेट म्हणजे काय, रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, बँक रेट म्हणजे काय, हे आपण इथं बघू. समजा ही RBI, ही काय RBI आणि ही आपली SBI, ही व्यापारी बँक आहे असं समजा. आता या SBIला काय करायचं आहे, लोकांना कर्ज द्यायचं आहे किंवा लोकांनी त्यांच्याकडे ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्या त्यांना रिटर्न करायचं आहे. पण त्याचं रिटर्न करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहे किंवा कर्ज द्यायचं त्यांना आणि कर्ज द्यायला त्यांच्याकडे पैसे नाही असं आपण समजू. मग त्या RBIकडे गेल्या आणि RBIकडे गेल्या आणि काय म्हणल्या की तुम्ही आम्हाला कर्ज द्या, अल्प कालावधीसाठी द्या, आम्ही तुम्हाला काय करू, उद्या रिटर्न देऊ, कारण ते उद्या रिटर्न द्यायचं असतं मित्रांनो. मग RBI म्हणजे ठीक आहे. मग RBIने यांना समजा काही पैसे दिले, या पैशावर जो रेट लागलेला आहे त्याला म्हणतात रेपो रेट. ओके. आता यांनी काय केलं, पैसे घेतले आणि इकडं सगळ्यांना वाटून टाकले. यांना सगळ्यांना वाटले, कर्ज देऊन टाकलं आणि कर्जामधून काय केली, पतनिर्मिती केली आणि खूपच महागाई वाढली. आता RBIला काय वाटलं, आता मागणी कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे आपण. तर हे काय म्हणतात, RBIवाले म्हणतात की चला तुम्ही आम्हाला कर्ज द्या. मग यांच्याकडचा जो पैसा आहे, जो कर्ज देण्यासाठी वापरणारे SBIवाले, या RBIवाले काढून घेतात. त्यांना पैशाची कमी का नाही, पण काय कारण यांचं, त्यांना किंमत स्थिर करायची आहे. मग हे जेव्हा यांना कर्ज येतात आणि दुसऱ्या दिवशी यांना परत कर्ज अल्पकाळासाठी, तेव्हा यांनी RBIने जो रेट यांना दिलेला असतो कर्जाचा त्याला म्हणतात रिव्हर्स रेपो रेट. 2 कन्सेप्ट इथे क्लिअर झाले, रेपो आणि रिव्हर्स रेपो. आता बँक रेट म्हणजे काय, आता अल्प कालावधीसाठी RR आणि RRR, आणि तर बँक रेट कशासाठी असतो, हा दीर्घ काळासाठी असतो. म्हणजे जेव्हा दीर्घ काळासाठी रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते त्यासाठी कोणता रेट असतो, बँक रेट. आणि जेव्हा SBI आपल्या सर्वसामान्यांसाठी कर्ज देते त्यासाठी असतो बेस रेट. आणि बेस रेट ही प्रणाली कधीपासून लागू झाली आहे, 2010 पासून बेस रेट चालू झालेला आहे. ओके. तर पुढे बघा, पुढचा प्रश्न 5 नंबरचा. भारतीय व्यावसायिक बँकांसाठी एकूण निव्वळ कर्जाच्या किती टक्के प्राथमिक क्षेत्र पतपुरवठा PSL साठी किती टक्के अनिवार्य आहे, असं जर तेव्हा प्रश्न विचारला जातो तर तो किती आहे मित्रांनो, 40%. किती, 40%. हे भारतीय बँका आणि परकीय बँकांसाठी आहे. RBIच्या नियमानुसार देशी व्यावसायिक बँकांना त्यांच्या एकूण ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट जास्त ANBCचं, त्यानुसार किती, 40% वाटा. हा जो 40% वाटा आहे हा कृषी, MSME, शिक्षण, दुर्बल घटक, गृहनिर्माण, निर्यात, सामाजिक पायाभूत सुविधा यांच्यासाठी राखून ठेवावा लागतो. तर याचं उत्तर किती आहे, 40%.
तर हेच प्रमाण RRBसाठी किती आहे? तर RRBसाठी हे प्रमाण किती आहे मित्रांनो? 75%. त्याआधी 100% होतं, पण 100% नको म्हणले ते. तर किती ठेवा? 75%. कारण 100% केलं तर त्यांचा नफा कमवण्याचा कोणताही उद्देश तिथं राहणार नाही, फक्त त्यांना कर्ज देवत बसावं लागेल. विजय केळकर समितीने सांगितलं होतं की 100% नको, 75% ठीक आहे. 6 नंबरचा प्रश्न बघा. धनादेशाच्या जलद आणि इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंगसाठी भारतामध्ये कोणती यंत्रणा आहे? यावर तुम्हाला नक्की प्रश्न विचारला जाईल की काय चेकसाठी. तर चेकसाठी सिस्टीम आहे मित्रांनो CTS, त्याला म्हणतात चेक ट्रंकेशन सिस्टीम. चेक ट्रंकेशन सिस्टीम असं त्याला म्हणतात. चेकसाठी ही यंत्रणा आपल्याला दिसते. तर CTS प्रणालीमध्ये कागदी चेक प्रत्यक्ष एका बँकेतून दुसऱ्या बँकेत नेला जात नाही, तर त्याच्याऐवजी त्याचा काय होतो? डिजिटल फोटो काढला जातो. डिजिटल फोटो काढला जातो आणि इलेक्ट्रॉनिक डेटा हा क्लिअरिंग हाऊसेसला पाठवला जातो. क्लिअरिंग हाऊसला पाठायचा, ज्यामुळे तुमचा चेक तो 24 तासाच्या आत होतो. जर एक चेक दुसऱ्या बँकेत जर न्यायचा ठरला तर त्याला किती दिवस लागेल रे? मग चेक कधी आपला वटून व्हायचा? त्यामुळं CTS ही प्रणाली आणलेली आहे. CTS म्हणजेच काय? चेक ट्रंकेशन सिस्टीम. आता MICR बद्दल बघू आपण. MICR म्हणजे काय? मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर. तुमचं जी ATM असतं, ATM मागं जी काळी चिप असते, तर त्यामध्ये ती काळी चिप वाचण्यासाठी काय असतं? MICR. आणि चेकच्या तळाशी असणारा जो 9 अंकी सांकेतिक क्रमांक असतो, त्यामध्ये काय असतं? MICR असतं. आता स्विफ्ट काय बघा. स्विफ्ट तुमची गाडी नाही आहे. स्विफ्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरक्षित आर्थिक संदेशवहनासाठी स्विफ्ट ही प्रणाली वापरलेली दिसते. हे कशासाठी आहे? आंतरराष्ट्रीय स्तरासाठी स्विफ्ट. ओके. पुढचा प्रश्न बघा. कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान अचूक आहे? 7 नंबर बघा. दोन्ही सुविधा केवळ वैयक्तिक बचत खात्यावर मिळतात. कॅश क्रेडिट सामान्यतः खेळत्या भांडवलासाठी आणि स्टॉक इन्व्हेंटरीच्या तारणावर दिले जाते. तर आपल्याला इथं काय बघायचं आहे? कॅश क्रेडिट हे कशासाठी आहे? तर याचं जर प्रश्न उत्तर बघितलं आपण, तर याचं उत्तर आहे B. कॅश क्रेडिट सामान्यतः खेळत्या भांडवलासाठी आणि स्टॉक इन्व्हेंटरीच्या तारणावर दिलं जातं. कशासाठी? खेळतं भांडवल आणि स्टॉक किंवा इन्व्हेंटरीच्या तारणावर. तर ओव्हरड्राफ्ट जी सुविधा आहे, ओव्हरड्राफ्ट, ही चालू खात्यावर शिल्लक नसताना अतिरिक्त रक्कम काढण्याची सवलत ओव्हरड्राफ्टमध्ये असते. ओव्हरड्राफ्ट ही तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड जे त्या अंतर्गतही ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळताना दिसते. तर CC ही व्यावसायिक संस्थांना त्यांचा कच्चा माल असेल, कच्चा माल स्टॉक तारण ठेवून खेळत्या भांडवलासाठी दिली जाणारी अल्पमुदतीची अल्पमुदतीची पतसुविधा आहे. आणि ओव्हरड्राफ्ट ही जेव्हा तुमच्या खात्यावर पैसे नसतात, म्हणजे जनधन खातं जे आहे त्यावरही लागू आहे. जेव्हा तुमच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसेच नाही आहे, तेव्हा तुम्ही तात्पुरती कर्ज सवलत ओव्हरड्राफ्टद्वारे दिली जाते. पुढचा बघा. 8 नंबरचा प्रश्न. वित्तीय समावेशनासाठी सुरू करण्यात आलेल्या BSBD खात्याचा पूर्ण विस्तार काय? आता व्हॉट इज मीन बाय BSBD? तर BSBD म्हणजे काय? बेसिक, इथं लिहून घेऊ आपण, बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट. बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे ऑप्शन नंबर B याचं उत्तर आहे मित्रांनो. याचं आपण स्पष्टीकरण बघू. नो फ्रिल्स अकाउंट जे असतात, नो फ्रिल्स खात्याची जागा आता कोणी घेतलेली आहे? BSBD. नो फ्रिल्स म्हणजे काय? ते 0 पेमेंटवर म्हणजे 0 रुपयावर जे उघडले जातात त्यांना म्हणतात, 0 बॅलन्सवर जे असतात त्यांना म्हणतात नो फ्रिल्स खाते. तो नो फ्रिल्स खात्याची जागा BSBDने घेतली. आधी होतं नो फ्रिल्स, नंतर घेतली BSBD. 0 बॅलन्स खात्याची सुविधा मिळते आणि किमान शिल्लक न ठेवल्यास कोणताही दंड यामध्ये आकारला जात नाही. तर आपण जर बघितलं तर प्रधानमंत्री जनधन योजना जी या अंतर्गत जी खाती उघडलेली आहे, 28 ऑगस्ट 2014ला जनधन योजना चालू झाली आणि या अंतर्गत उघडलेली जेवढी पण खाती आहे ती कशी आहे? BSBD स्वरूपाची आहे. पुढचा प्रश्न बघा. 9 नंबर. बँकेतील ठेवीदारांच्या पैशाचे संरक्षण करणाऱ्या DICGC अंतर्गत प्रति बँक कमाल किती रकमेचा विमा दिला जातो? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये जर बघितलं आपण तर उत्तर किती त्याचं? 5 लाख. बँकेतील ठेवीदारांचं पैशाचं संरक्षण व्हावं म्हणजे काय? बँक जरी बुडाली तरी ठेवीदारांना काहीतरी रक्कम देण्यात यावी यासाठी DICGC स्थापन केली होती. आणि या अंतर्गत किती रक्कम मित्रांनो? 5 लाख. तर
2020मध्ये दुरुस्ती करून DICGC अंतर्गत विम्याची मर्यादा आधी होती 1 लाख, ती आता किती केली आहे 5 लाख प्रति ठेवीदार. प्रति ठेवीदार अशी करण्यात आलेली आहे. यात सर्व व्यावसायिक, प्रादेशिक आणि ग्रामीण व सहकारी बँकांचा समावेश आहे. म्हणजे व्यापारी बँका, तुमच्या RRB, कोऑपरेटिव्ह बँक आणि रुरल बँक यांचा सर्वांचा समावेश DICGC अंतर्गत होतो, ज्यामध्ये तुम्हाला 5 लाख रुपये प्रति ठेवीदार ठेवायचे. हे कधी झाली 2020ला. याच्यामध्ये चेंजेस झाले, जे आधी 1 लाख होते ते आता किती आहे 5 लाख रुपये. 10 नंबर, बँकिंग व्यवहारात वापरला जाणारा जो IFSC कोड आहे, या IFSC कोडमध्ये एकूण किती अंक किंवा अक्षर असतात त्याचं आपण स्पष्टीकरण इथं बघू. IFSC म्हणजे काय ते आपण आधी बघू. तर IFSC म्हणजे इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड, म्हणजेच IFSC फायनान्शियल सिस्टीम कोड. हा किती असतो, हा 11 अंकी असतो. आणि हा कसा असतो मित्रांनो, अल्फा न्यूमरिक असतो. कसा असतो, अल्फा न्यूमरिक, म्हणजे ज्याच्यामध्ये अल्फाबेटही असतात आणि नंबरही असतात. आता त्याबद्दल आपण पूर्ण माहिती बघू मित्रांनो, हे 11 अंक कसे कसे असतात. तर अल्फा न्यूमरिक कोड असतो. याच्यातले पहिले 4 कॅरेक्टर जर आपण बघितले तर पहिले 4 कॅरेक्टर बँकेचं नाव दर्शवतात. समजा SBI असेल, SBIN असतं. 5वा वर्ण नेहमी 0 असतो. खूप महत्त्वाचं आहे. समजा 11 असे तर पहिले 4 कशासाठी बँकेचं नाव असतं. म्हणजे समजा SBI बँक आहे, SBIN. त्याच्यानंतर 5वा 0, बरोबर. आणि शेवटचे 6 जे असतात ते बँकेची विशिष्ट शाखा दर्शवतात. समजा SB रोड शाखा किंवा शिवाजीनगर शाखा असं यामध्ये हे असतं. तर आमचं कॅनरा बँक वगैरे असं ते असतं. तर IFSC कोड तुम्हाला इथं विचारला की किती, आणि त्याच्यानंतर IFSC कोडचा आपण लॉंग फॉर्म सांगितला, तो किती अंकी असतो हे सांगितलं. आणि त्यामध्ये आपण जर बघितलं ते कोणत्या अक्षर काय दर्शवतात ही आपल्या इथं सांगून झालेलं आहे. यामध्ये बघा, बँकांमध्ये KYC प्रक्रिया राबवण्याचा मुख्य उद्देश काय. तर का बरं KYC प्रक्रिया राबवली जाते. कायमच म्हणतात ना तुमचे KYC करून घ्या. कारण मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्त पुरवठा जो होतो तो तुमच्या अंतर्गत होतो का, यासाठी ते आळा घालण्यासाठी याला KYC केली जाते. तर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट PMLA, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट जो 2002चा आहे, याच्या अंतर्गत RBI काय करतं, RBIच्या मार्गदर्शक तत्वावरून बँकांना ग्राहकांची ओळख आणि पत्ता प्रमाणित करण्यासाठी अधिकृत वैध प्रमाणपत्र, म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट असतात ते काय करणं आहे ते घेणं बंधनकारक आहे. यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल यांचा समावेश होतो KYC साठी. का बरं मित्रांनो, तो PMLA ॲक्ट 2000ची अंमलबजावणी करण्यासाठी. 12 नंबरचा प्रश्न बघा, UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस, UPIचा लॉंग फॉर्म इथं सांगितलं आहे. UPI कोणा अंतर्गत आहे, NPCI. अरे तोच प्रश्न विचारला होता आपण, मी तर सांगून दिलं NPCI. कधी UPI आणि IMPC डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली, तर त्याचं उत्तर काय NPCI. यामध्ये बघा, NPCIची स्थापना कधी झाली हा प्रश्न जर विचारला तुम्हाला, NPCIची स्थापना 2008 मध्ये पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम ॲक्ट होता 2007चा, या अंतर्गत 2008 मध्ये स्थापन झाली आहे. ही भारतातली सर्व रिटेल पेमेंट आणि सेटलमेंटची सर्वोच्च यंत्रणा आहे. NPCI अंतर्गत UPI, IMPS, रुपे क्रेडिट कार्ड, UPI डेबिट कार्ड तुम्हाला माहीत असेल, AEPS म्हणजे आधार इनेबल पेमेंट सर्व्हिस, NACH आणि फास्टॅग यासारख्या सेवा विकसित केलेल्या आहे. कोणा अंतर्गत, या NPCI अंतर्गत. NPCIची स्थापना कधी झाली मित्रांनो, 2008 साली. कोणत्या कायद्या अंतर्गत, 2007च्या कायद्या अंतर्गत. पुढचा प्रश्न बघा, 13 नंबर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम 1934च्या मौद्रिक धोरण ठेवणाऱ्या मौद्रिक धोरण समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात. MPC मध्ये किती सदस्य असतात असं विचारलंय. तर MPC मध्ये 6 सदस्य असतात मित्रांनो. यामध्ये गव्हर्नमेंटचे 3 आणि RBIचे 3 असं असतं. गव्हर्नमेंटच्या 3 मध्ये कोण असतो, गव्हर्नमेंटच्या 3 मध्ये जर बघितलं आपण तर रिझर्व्ह बँकेचा जो गव्हर्नर असतो त्याचा यामध्ये समावेश असतो. तर RBIचं कलम आहे कलम 45 ZB. या कलम 45 ZB नुसार MPSC मध्ये 6 सदस्य असतात. या 6 सदस्यांमध्ये RBIचा गव्हर्नर हा त्याचा काय असतो, पदसिद्ध अध्यक्ष असतो RBI गव्हर्नर, आणि बाकीचे 2 काय असतात, डेप्युटी गव्हर्नर असतात. तर हे जे 3 आहे यामध्ये केंद्र सरकार नियुक्त केलेले 3 तज्ज्ञ आपल्याला दिसतात. तर MPSC ने MPC मॉनिटरी
पॉलिसीची जी कमिटी आहे त्यामध्ये कलम 45 ZP अंतर्गत 6 सदस्य. 14 नंबरचा बघा NPA बद्दल विचारलाय. NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेटच्या वर्गीकरणानुसार जर मुद्दल किंवा व्याजाचा हप्ता किती दिवसापेक्षा जास्त थकीत राहिला तर ते कर्ज NPA मानलं जातं. असं जो प्रश्न विचारला आहे तर जेव्हा कर्ज 90 दिवसापेक्षा जास्त काळासाठी थकीत राहतं तेव्हा ते काय होतं, NPA मध्ये त्याची गणना केली जाते. NPA मध्ये त्याची गणना केली जाते. व्यावसायिक कर्जाच्या बाबतीत जर कर्जाचा हप्ता किंवा व्याजाची रक्कम ही 90 दिवसाच्या पेक्षा जास्त थकीत राहिली तर ती काही अनुत्पादक मालमत्ता म्हणून आपण गणना केली जाते. 15 नंबरचा प्रश्न बघा. डिजिटल किंवा बँकिंग फसवणुकीत विशिंग या सायबर गुन्ह्याचा अर्थ काय होतो? तर विशिंग म्हणजे काय? विशिंग म्हणजे काय असतं मित्रांनो, फोन कॉलद्वारे बनावट ओळख सांगायची की मी रिझर्व्ह बँकेतून बोलतोय, मी SBI बँकेतून बोलतोय, तुमची अशी अशी स्कीम आहे, तुम्ही काय करा, आम्हाला OTT सांगा, तुमचा CVV सांगा. हे जे स्कीम असतात जे तुम्हाला आता डेलीच झालेले ते, तर RBI पण सांगतं की असे OTP वगैरे आम्ही पाठवत नाही, याच्यापासून तुम्ही सावध राहा. तर त्यालाच काय म्हणतात, विशिंग म्हणतात. म्हणजे फोन कॉलवरून विशिंग म्हणजे काय, व्हॉइस कॉल, फोन कॉलवरून बँकेचा अधिकारी असल्याचं भासून OTP किंवा CVV मागणे म्हणजेच काय, विशिंग. तर फिशिंग म्हणजे काय? फिशिंग म्हणजे काय असतं मित्रांनो, SMS द्वारे फसवणूक. आणि स्मिशिंग म्हणजे काय, कार्ड क्लोनिंग करणे. त्याला असं म्हणतात स्किमिंग, फिशिंग आणि स्मिशिंग असं असतं. ईमेलद्वारे जेव्हा फसवणूक होते त्याला म्हणतात ईमेलद्वारे फसवणूक. हा ऑप्शन बघा, यालाच म्हणायचं फिशिंग. याला काय म्हणायचं, फिशिंग. SMS मिकिंग काय म्हणायचं, स्मिशिंग. फिशिंग म्हणजे काय, बनावट ईमेल. SMS द्वारे स्मिशिंग. आणि कार्ड क्लोन करणे, ATMचं कार्ड आपलं क्लोन करायचं म्हणजे आपल्यासारखं दुसरं कार्ड बनवायचं, त्याला म्हणतात स्किमिंग. इथं 4ही ऑप्शन आपण क्लिअर केलेले आहेत. 16 नंबर प्रश्न बघा. जर एखाद्या बँकेने ग्राहकाच्या तक्रारीचे 30 दिवसात निवारण केलं नाही तर ग्राहक कोणाकडे जाऊ शकतो? एखादी बँके तिनं ग्राहकाचं 30 दिवसात निवारण केलं नाही तर तो जो व्यक्ती आहे तो डायरेक्ट कुठे जाऊ शकतो, RBIची जी एकात्मिक लोकपाल योजना आहे त्या एकात्मिक लोकपालकडे जाऊ शकतो. बँकेकडे तक्रार दाखल झाल्यानंतर बँकेने 30 दिवसाच्या आत त्याचं काय करायचं आहे, समाधानकारक उत्तर द्यायचं आहे. जर 30 दिवसाच्या आत समाधानकारक उत्तर दिलं नाही तर RBIचे एकात्मिक लोकपालकडे जो व्यक्ती असतो तो काय करू शकतो, तक्रार दाखल करू शकतो. हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. 17 नंबर, म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजार. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजाराचं नियमन कोण करतं? तर म्युच्युअल फंड आणि शेअर बाजाराचं नियमन आपल्याला सेबी ही जी संस्था आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी करताना दिसते. इतर पर्यायामध्ये जर बघितलं आपण व्यापारी बँकांचं नियमन, सहकारी बँकांचं नियमन, RBI, हे पेन्शन रेग्युलेटरी फंड हा, आणि हा काय विम्या संबंधात आहे. ओके, सेबी कशाचं, हे जे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड जास्त, म्युच्युअल फंड सही आहे, जे जे ॲड येतात ते कोण कंट्रोल करतं, त्यांना सेबी. पुढचा प्रश्न बघा, 18 नंबर, कासा रेशो आपल्याला विचारलेला आहे. तर कासा रेशो म्हणजे काय? तर कासा रेशो म्हणजे करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय, करंट अकाउंट अँड सेव्हिंग अकाउंट यांचं जे प्रमाण असतं, यांच्या ठेवींचं एकमेकांशी किती प्रमाण आहे त्यालाच काय म्हणायचं, कासा रेशो. कासा रेशो म्हणजे चालू खाते आणि मागणी खाते यांचं असलं प्रमाण. बँकेचे जे एकूण ठेवी असतात या एकूण ठेवीमध्ये चालू खाते आणि बचत खाते यांच्या ठेवींचं किती प्रमाण आहे हे या रेशोवरून समजतं. हा रेशो जितका जास्त असेल तितका बँक निधी उभारणीचा खर्च कसा असतो, कमी असतो. म्हणजे हा रेशो जर जास्त असेल तर बँक निधी उभारणीचा खर्च कसा असतो, आपल्याला कमी दिसतो. कासा रेशो म्हणजे काय, करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट, CASA, करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट. आता पुढचा प्रश्न बघा, पॉझिटिव्ह पे सिस्टीम ही संकल्पना कशाची संबंधित आहे? पॉझिटिव्ह पे म्हणजे काय बरं, ATM पिन बदलणे, आधार संलग्न तर नाही. पॉझिटिव्ह पे मोठ्या रकमेच्या चेक आपण जे क्लिअर करतो त्यामधील फसवणूक रोखण्यासाठी. PPS म्हणजे पॉझिटिव्ह पे सिस्टीम. 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकच्या व्यवहारातील फसवणूक रोखण्यासाठी NPCIनं काय केलं मित्रांनो, ही प्रणाली विकसित केली आहे. कोणती, पॉझिटिव्ह पे सिस्टीम. त्यामध्ये चेक देणाऱ्याला चेक नंबर, तारीख
तारखेचे आणि रक्कम लाभार्थीचं नाव आधीच काय होतं डिजिटल पद्धतीने कळवलं जातं. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पॉझिटिव्ह पे सिस्टीम NPCI विकसित केली. ती चेक संबंधित आहे आणि चेक कितीचा पाहिजे 50,000पेक्षा जास्त पाहिजे. बँकिंगचा शेवटचा प्रश्न बघा. वित्तीय समावेशनाला चालना देण्यासाठी सुरू केलेली जी PMGDY म्हणजेच काय रे PM जनधन योजना अंतर्गत मिळणारं जे रुपे डेबिट कार्ड आहे यावर कोणता अतिरिक्त लाभ मिळतो. तर यामध्ये तुम्हाला काय मिळतं मोफत अपघाती विमा संरक्षण मिळतं. PMGDY अंतर्गत प्रधानमंत्री जनधन योजना जी आहे त्या अंतर्गत रुपे डेबिट कार्डवर मोफत अपघाती विमा संरक्षण दिलं जातं. याआधी 1,00,000 रुपये होतं पण जे नवीन कार्डधारक आहे त्यांच्यासाठी किती आहे 2,00,000 रुपये करण्यात आलेलं आहे. बँकिंगचे 20 प्रश्न संपले मित्रांनो. आता आपण सुरू करणार आहे कम्प्युटर. आता कम्प्युटर बाबतीत काय होतं मित्रांनो, म्हणजे खूप लोकांना कम्प्युटरचे कन्सेप्ट वगैरे माहीत नाही आहे. त्यामुळं आपण कम्प्युटर हा घटक आता घेणार आहे आणि कम्प्युटर तुमचा पूर्ण क्लिअर होईल. आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आहे मयूरपंखी अकॅडमीचं, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्यामध्ये आपण काय केलं आहे आपली टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. त्यामुळे तुम्ही जा आणि तिथं आपल्या कम्प्युटरच्या नोट्स अतिशय उत्तम स्वरूपात काढलेल्या आहेत त्या तुम्ही बघा. आता CPU मधील जे अरिथमॅटिक लॉजिक युनिट ज्याला ALU म्हणतात याचं प्रमुख कार्य काय आपल्याला असं विचारलेलं आहे. ALU म्हणजे काय, ALUचा लॉंग फॉर्म आधी तुम्ही लिहून घ्या. अरिथमॅटिक लॉजिक युनिट हा CPU मधला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याचं मुख्य कार्य काय, अरिथमॅटिक जे ऑपरेशन असतात म्हणजे गणिताचे जे ऑपरेशन्स आणि लॉजिकल ऑपरेशन्स करणे. अरिथमॅटिक ऑपरेशन्स प्लस अरिथमॅटिक ऑपरेशनमध्ये काय काय येतं बघा, ते बघा आपण आधी. अरिथमॅटिक ऑपरेशनमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि लॉजिकल ऑपरेशनमध्ये काय रे AND, ऑर, नॉट, XOR, कम्पॅरिझन हे सगळं काय येतं ALU मध्ये येतं. आता या कन्सेप्ट काय ते विचारू नका, परीक्षा खूप जवळ आली, तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा. समजा संगणकाला कम्प्युटरला जर 25 + 15 = 40 अशी जर गणना करायची असेल तर ते कुठे जातं अरिथमॅटिक प्रोसेसिंग युनिट मध्ये. ALU त्यामध्ये काय करते महत्त्वाची भूमिका करते या गणित सोडवताना, बरोबर. आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे ALU म्हणजे काय रे अरिथमॅटिक लॉजिक युनिट, जे काय करतं अरिथमॅटिक प्लस लॉजिक, इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा. आता यामध्ये तुमचं काय क्लिअर झालं, अरिथमॅटिक लॉजिक युनिट संबंधी तुमची इथं माहिती क्लिअर झाली, ते काय काय करतं ते तुम्हाला समजलं आहे. आता खालीलपैकी कोणती व्होलाटाईल मेमरी रॅम जी आहे ही काय व्होलाटाईल मेमरी आहे. याचा अर्थ संगणकाला जर कम्प्युटरचा जर वीज पुरवठा बंद झाला, हे कम्प्युटर आहे याचा जर वीज पुरवठा बंद झाला तर सिस्टीम काय होते शटडाऊन होते. आणि सिस्टीम शटडाऊन झाला की रॅममधला जो डेटा असतो तो काय होतो पूर्णपणे नष्ट होऊन जातो. म्हणजे रॅम ही काय व्होलाटाईल मेमरी. रॅमचा अर्थ काय रँडम ॲक्सेस मेमरी. रोम म्हणजे रीड ओनली मेमरी. हार्ड डिस्क तुमच्या कम्प्युटरमध्ये असते मित्रांनो. समजा तुम्ही एखादा डॉक्युमेंट एडिट करू राहिले आणि तो जर तुम्ही सेव्ह केला नाही आणि हा डाटा कुठे जातो रॅममध्ये असतो. म्हणजे जोपर्यंत तुम्ही सेव्ह करत नाही तोपर्यंत हा रॅममध्ये असतो. रॅमची वैशिष्ट्य असं आहे की रॅम ही व्होलाटाईल मेमरी आहे. रॅम ही टेम्पररी स्टोरेज असते याचं. म्हणजे जोपर्यंत तुम्ही सेव्ह करत नाही तर रॅममध्ये असं, जर तुम्ही लाईट गेली आणि तुम्ही जर सेव्ह केलं नसतं तर तो डाटा काय होतो उडून जातो. यामध्ये जास्त हे फास्ट ॲक्सेस आहे. इथं घेऊ आपण, इथं जागा ठेवलेली आहे आपण सगळी. कारण जागा कावर ठेवली आहे रे मित्रांनो, तर खूप लोकांना याचा काही इश्यू आहे कम्प्युटरचा. रॅम रीड ओनली मेमरी नाही, रँडम ॲक्सेस मेमरी. रॅम ही कशी आहे ही टेम्पररी स्वरूपात आहे. याचा फास्ट ॲक्सेस आहे म्हणजे लगेच ही होते बफर. CPUला फ्रिक्वेन्सी यूज डाटा, म्हणजे CPUला जर डाटा लागत असेल तर तो प्रथम कुठून घेतो रॅमकडूनच घेतो. कम्प्युटरच्या मल्टीटास्किंगमध्ये ही महत्त्वाची भूमिका आहे. रोम का बरं नाही बरं, तर रोम ही रीड ओनली मेमरी, ही सामान्यतः नॉन व्होलाटाईल मेमरी आहे. जर आता इथं तुम्हाला व्होलाटाईल विचारलं, पण रोम कशी मित्रांनो नॉन व्होलाटाईल मेमरी आहे रोम. म्हणजे पॉवर ऑफ जरी झाला तरी ही माहिती कशी असते टिकून असते. आता मेमरीचं क्लासिफिकेशन जर बघितलं आपण तर मेमरीचं क्लासिफिकेशन कसं असतं मित्रांनो. प्रायमरी मेमरी जर बघितली आपण तर प्रायमरी मेमरीमध्ये रॅम, रोम आणि कॅचे. तुम्हाला असं बघा कॅचे डिलीट करा, हे करा, कॅचे हे असतं. सेकंडरी मेमरी जर बघितली आपण तर त्यामध्ये HDD हार्ड डिस्क ड्राईव्ह, SSD, पेन ड्राईव्ह, CD, DVD या कशा आहे या सेकंडरी मेमरी आहेत.
आणि कम्प्युटरमध्ये ज्या इनबिल्ट असतात त्या कोणत्या असतात, रॅम, रोम, कॅचे. ओके. 3 नंबरचा प्रश्न बघा, ऑपरेटिंग सिस्टीमचं प्रमुख कार्य काय. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय आधी पण समजून घेऊ. OS म्हणजे काय रे, ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या कोणत्या आहे, समजा विंडोज आहे. आता फोनच्या बाबतीत जर बघितलं आपण तर अँड्रॉइड ही काय ऑपरेटिंग सिस्टीम आहे, आणि आयफोनच्या बाबतीत बघितलं तर iOS ही काय ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, आपलं फोन ऑपरेट करते, त्याच्यामुळे त्याला ऑपरेटिंग म्हणतात. जर कम्प्युटरच्या बाबतीत बघितलं तर लिनक्स आहे, विंडोज आहे, आणि आयफोनची कोणती म्हणजे ॲपलची कोणती मॅक आहे. हे काय ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ऑपरेटिंग सिस्टीम याचं कार्य काय आहे, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे जे असतात त्याचं रिसोर्स ते काय करतात, व्यवस्थापन करणं. हे कशाचं काम आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचं काम आहे. आता हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यातलं इंटरफेस जो असतो त्याचं काय करतात, ते व्यवस्थापन करतात. आता आपण बघितलं ऑपरेटिंग सिस्टीम, त्याच्यामध्ये विंडोज, लिनक्स, मॅक OS, अँड्रॉइड आणि iOS. ऑपरेटिंग सिस्टीम काय करतात, प्रोसेस मॅनेजमेंट करतात, मेमरी मॅनेजमेंट करतात, फाईल मॅनेजमेंट जसं फाईल आणि फोल्डर तयार करणे, डिलीट करणे, हे सगळं काय करतात, ऑपरेटिंग सिस्टीमच करतं. डिव्हाइस मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये डिव्हाइस कोणते असेल तर प्रिंटर असेल, कीबोर्ड असेल, माऊस, डिस्क यांचं काय करतात, ते व्यवस्थापन करतात. सिक्युरिटी ॲक्सेस करतात. बरोबर. आता समजा उदाहरण, तुम्ही समजा MS वर्ड उघडलं तर OS ॲप्लिकेशन काय करतं, मेमरीला हे देतं की तुम्ही MS वर्ड उघडा, नंतर CPU काय करतो, रिसोर्सेस उपलब्ध करून देतो. म्हणून जर OS जर नसेल तर आपल्याला काय होईल, कम्प्युटर किंवा आपलं फोनही व्यवस्थित वापरता येणार नाही. 4 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे. आता इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय तुम्हाला माहीत पाहिजे. इनपुट डिव्हाइस म्हणजे काय रे, तर इनपुट डिव्हाइस म्हणजे असं डिव्हाइस असतं जे कम्प्युटरला डाटा किंवा काय देतं, इन्स्ट्रक्शन देतं. कम्प्युटरला आपण ज्याद्वारे डाटा देतो ते कशाद्वारे, इनपुटद्वारे, आणि त्यावरती उत्तर म्हणून कम्प्युटर आपल्याला जे देतं त्याला काय म्हणतात, आउटपुट असे म्हणतात. तर इथं बघा, मॉनिटर, स्कॅनर, प्रिंटर आणि स्पीकर. तर यामध्ये काय उत्तर आहे मित्रांनो, स्कॅनर हे काय इनपुट डिव्हाइस आहे, आणि मॉनिटर असेल, प्रिंटर असेल, स्पीकर असेल ते तिकडून येणार रिस्पॉन्स कळतो ना, त्यामुळे ते काय आउटपुट डिव्हाइस आहे. हे तुम्हाला इथं समजलं पाहिजे. आता आपण बघू, एखादं सर्टिफिकेट स्कॅन केलं तर ते कशासाठी, स्कॅनरमध्ये येतं. त्यामध्ये डिजिटल इमेज वगैरे जॉयस्टिकचा समावेश होतो. आता आपण जर बघितले इनपुट डिव्हाइस तर त्यामध्ये कीबोर्डद्वारे आपण इनपुट देतो, माऊस, स्कॅनर, मायक्रोफोन, वेबकॅम, जॉयस्टिक, बारकोड रीडर, टच स्क्रीन. आउटपुट डिव्हाइसेस तुमचे जे असतील ते मॉनिटर, प्रिंटर्स, हे सगळं काय येतं, इनपुट डिव्हाइसेसमध्ये येतं. आता MPSCने महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे की टच स्क्रीन जास्त, आणि हे आयोगाने विचारलं आहे म्हणून तुमचं घेतो. टच स्क्रीन हे इनपुट आणि आउटपुट हे दोन्ही कार्य करतं. काय, टच स्क्रीन जे असतं ते इनपुट आणि आउटपुट दोन्ही प्रकारचे साधन आहे. HTTPचा अर्थ काय, HTTP म्हणजे काय रे, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, आणि याच्यामध्ये जो यस असतो तो काय असतो, सेक्युअर. बरोबर, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, आणि एसचा अर्थ काय असतो, जो HTTPS तो काय असतो, सेक्युअर असतो. म्हणजे जर डाटा जास्त सिक्युअर करायचा असेल तर HTTPSचाच वापर केला जातो, HTTPS. ओके. पुढचा प्रश्न बघा, संगणकामध्ये 1 बाईटमध्ये किती बिट्स असतात, म्हणजे 1 बाईट बरोबर किती बिट्स असं विचारलं आपल्याला. तर 1 बाईट म्हणजे किती बिट, 8 बिट्स. बरोबर. आता कम्प्युटरवर जो डाटा असतो तो कसा असतो मित्रांनो, बायनरी असतो. यामध्ये डिजिट असतात कसे, 0 आणि 1, या अंतर्गतच कार्य चालतं. आता तुम्ही इथं कन्वर्जन आपण लिहून घेऊ. तर 1 बाईट म्हणजे काय रे, 1 बाईट म्हणजे 8 बीट. लिहून घ्या मित्रांनो. 1 KB 1024 बाईट. 1 KB म्हणजे काय, 1024 बाईट. त्यानंतर 1 MB म्हणजे 1024 KB. 1 GB 1024 MB, आणि 1 TB म्हणजे 1024 GB. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते सिस्टीम सॉफ्टवेअरचं उदाहरण आहे. सिस्टीम सॉफ्टवेअरचं उदाहरण कोणतं आहे असं आपल्याला इथं विचारलेलं आहे. 7 नंबरचा प्रश्न बघा, सिस्टीम सॉफ्टवेअरचं कोणतं उदाहरण आहे. तर त्यामध्ये MS वर्ड, MS एक्सेल, ऑपरेटिंग सिस्टीम आणि पॉवर पॉईंट. तर याचं उत्तर बघितलं आपण तर पॉवर पॉईंट जे आहे काय मित्रांनो, ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे ते काय सिस्टीम सॉफ्टवेअर आहे, आणि हे जर बघितले आपण ते कोणते, हे सॉफ्टवेअर आहे. आता बघा, सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय, कम्प्युटर हार्डवेअर आणि सिस्टीम रिसोर्सेस इमेजेस वापरण्यासाठी करता.
हे ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कोणते विंडोज, लिनक्स, मॅक ओएस ज्या आपण बघितल्या त्या. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, जे आपण ॲपद्वारे रन करतो त्याला म्हणतात ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, ज्याच्यामध्ये MS वर्ड असेल, MS एक्सेल, पॉवर पॉईंट, फोटोशॉप याचा समावेश होतो. तर जे आपली काय करतात, सिस्टीम व्यवस्थित हाताळतात, जे सिस्टीम चालवतात त्यांना काय म्हणायचं, ऑपरेटिंग सॉफ्टवेअर. आता बघा फिशिंग म्हणजे काय, आपण मग असे बघितलं मित्रांनो. फिशिंग म्हणजे काय, तर हे कशाचं आहे, फिशिंग म्हणजे काय असतं, हे धोका असतो यांच्यापासून, म्हणजे हॅकर वगैरे जे असतात ते आपली फसवणूक करतात. तर 8मध्ये बघा 8 नंबरचा प्रश्न, फिशिंग म्हणजे काय. फिशिंग म्हणजे उत्तर मित्रांनो, बनावट संदेश जे असतात, बनावट संदेश वेबसाईटद्वारे संवेदनशील माहिती मिळवण्याचा जे प्रयत्न करतात त्याला म्हणतात फिशिंग. फिशिंग हा काय एक सायबर अटॅक आहे. हा बघा इथे हॅकर बसलेला आहे, टोपी बीपी घालून बसला हॅकर हा. याच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंगचा प्रकार आहे. यामध्ये अटॅकर काय करतो, विश्वासार्ह संस्था किंवा व्यक्ती असल्याचं भासवतो. मी इथून बोलतोय, असं झालेलं आहे, आणि तो काय म्हणतो तुमचं हे द्या ते द्या, यालाच काय म्हणतात, फिशिंग असं म्हणतात. उदाहरण तुम्हाला असं मेसेज येतो की तुमचं बँक अकाउंट बंद होणार आहे, लगेच KYC अपडेट करा. तुम्हाला एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर काय करा, क्लिक करा, आणि लिंकवर क्लिक केलं तुमचा सगळा बँक बॅलन्स काय होतो, 0 होऊन जातो. यालाच काय म्हणतात, फिशिंग असं म्हणतात. आता फिशिंगचे प्रकार कोणते, ईमेल फिशिंग होते, ईमेल पाठवला जातो, SMS फिशिंग, व्हॉइस फिशिंग, यासाठी हे असतं मित्रांनो. फिशिंग म्हणजे काय हे तुम्हाला आता समजलं असेल. आता खालीलपैकी कोणते क्लाउड कम्प्युटिंगचं उदाहरण आहे. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय यादी आपण समजून घेऊ. तर याच्यामध्ये बघा प्रिंटर, रॅम, कीबोर्ड, हे काय रे मित्रांनो, हे हार्डवेअर सॉफ्टवेअर आहे. तर गुगल ड्राईव्ह जर बघितलं आपण तर हे काय कम्प्युटिंग, हे क्लाउड कम्प्युटिंगचं उदाहरण दिसतं आपल्याला, गुगल ड्राईव्ह. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय, क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून कम्प्युटिंग रिसोर्स किंवा सर्व्हिसेस वापरणे. यामध्ये डाटा किंवा कम्प्युटिंग रिसोर्स काय करतात, रिमोट सर्व्हरवरती उपलब्ध असतात. आता तुम्ही बघायचं असेल तुम्हाला तर गुगल क्लाउड असतं बघा, गुगल क्लाउड आहे, किंवा तुम्हाला गुगल क्लाउडचं किती 15 GB स्टोरेज असतं. जर तुम्ही 399 पेक्षा जास्त रिचार्ज करत असेल तर ते तुम्हाला 15 TBचं देतात. 15 TB नाही, सॉरी, 1 TBचं, जे 19 महिने फ्री असतात. त्याच्यासोबत गुगल जेमिनी सबस्क्रिप्शन पण जिओ देतं. तर क्लाउड म्हणजे काय असतं, तुम्ही गुगल फोटो सेव्ह केलेले असतात, जे तुमच्या स्टोरेजमध्ये ते ग्राह्य धरले जात नाही, ते क्लाउडवर असतात, आणि जे काय होतात ते अपडेट होत जातात. म्हणजे काय असतं, आपल्या फोनमधला डाटा म्हणजे एका ठिकाणी जो सुरक्षित राहतो त्याला काय म्हणतात, गुगल क्लाउड, म्हणजे काय म्हणतात, क्लाउड म्हणतात. जसं तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये हा सगळा डाटा तुमचा सेव्ह झालेला असतो, जो कधीही तुम्हाला बॅकअप करता येतो. क्लाउड कम्प्युटिंगचे 3 असतात मित्रांनो, 3 हे. त्याच्यामध्ये पास म्हणजे प्लॅटफॉर्म ॲज सर्व्हिसेस, जर तुम्हाला लॉंग फॉर्म विचारलं तर पास. त्याच्यानंतर सास म्हणजे सॉफ्टवेअर ॲज सर्व्हिसेस, आणि आस असतं IaaS म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसेस. 10 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न कम्प्युटरचा, खालीलपैकी कोणते विधान कॅचे मेमरी संबंधात योग्य आहे. कॅचे मेमरीचं विचारले आपल्याला, तर कॅचे मेमरी ही कशी असते, एकदम CPU जवळ असते. ही CPU जवळील वेगवान मेमरी असून वारंवार वापर जाणाऱ्या डेटावर काय करते, जलद प्रवेश आपल्याला मिळवून देते. तर कॅचे मेमरी ही अत्यंत वेगवान असते, अत्यंत वेगवान मेमरी आहे, जी CPU आणि मुख्यतः मेमरी जी असते यांच्यातील ॲक्सेस स्पीड काय करतात, सुधारण्याला मदत करताना ही आपल्याला दिसते. तर ही अत्यंत वेगवान आहे आणि याच्या शेजारी असते CPUच्या. आता इंग्लिश चालू झालं मित्रांनो आपलं. इंग्लिशचे तुम्हाला किती प्रश्न येतात, इंग्लिश तुम्हाला 10 प्रश्न येतात, आणि यामध्ये तुम्हाला व्होकॅब आणि ग्रामरवरती 10 प्रश्न दिसतात. आता हेच प्रश्न असे म्हणजे कॉपी होतील का, तर चान्सेस आहेत. पण हे म्हणजे प्रश्न जरी नाही झाले कॉपी आपले, तरी याची फॉर्मॅट कॉपी होणार आहे, आणि याच्यामधून तुम्हाला काय समजणार आहे, तुम्हाला प्रश्न कसे टॅकल करायचे हे याच्यातून समजणार आहे. तर इथं बघा, चूज द करेक्ट आर्टिकल फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक. आपल्याला आर्टिकलचा हा प्रश्न विचारलेला आहे. पहिलं, प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज व्हिजिटिंग मुंबई ऑन ट्यूजडे. आता इथं प्रश्न विचारला आहे आपल्याला की इथं कोणतं आर्टिकल बसेल, तर नो आर्टिकल आणि ॲन. तर इथं कोणतं आर्टिकल बसेल मित्रांनो, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया व्हिजिटिंग मुंबई ऑन ट्यूजडे. याचं एक्सप्लेनेशन जर बघायचं ठरलं तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे एक विशिष्ट पद आहे,
आणि जेव्हा विशिष्ट पदावरील व्यक्तीला दर्शवलं जातं तेव्हा आपण काय करतो, डेफिनाइट आर्टिकल वापरतो. आणि डेफिनाइट आर्टिकल म्हणजे काय, द. याचा रूल असा आहे, जेव्हा स्पेसिफिक किंवा युनिक पर्सन त्याचं पद किंवा वस्तू दर्शवताना काय वापरलं जातं, द हे आर्टिकल वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. समजलं? तर इथं काय वापरायचं तुम्हाला, द. ज्याची युनिक पोझिशन असते त्यासाठी काय वापरलं जातं, द वापरलं जातं. 2 नंबरचा प्रश्न बघा. इट वॉज डॅश डॅश वाईडली इव्हनिंग बट द हायट डॅश बोट अँड वेंट फॉर डॅश सेल अलॉंग डॅश कॉस्ट. आता हा प्रश्न घेण्याचा काय उद्देश असेल, तर आर्टिकल हा घटक पूर्ण व्हावा हाच इथं उद्देश आहे. ओके. आता यामध्ये जर बघितलं आपण याचं एक्सप्लेनेशन, अ वाईडली इव्हनिंग. ओके. वाईडली इव्हनिंग हा कॉन्स्टंट साऊंडने सुरू होतो, त्यामुळे इथं काय येतो, ए येतो. हा कॉन्स्टंट साऊंड आहे. इट वॉज अ म्हणजे आपल्या ऑप्शनमध्ये काय पाहिजे, ए पाहिजे. इट वॉज अ वाइंडी इव्हनिंग बट दे हायर्ड. ओके. अ बोट, परत इथं काय, हा एक कॉन्स्टंट साऊंड आहे. अ सेल हा एक कॉन्स्टंट साऊंड आहे. आणि द कोस्ट. द कोस्ट का बरं, कारण हा कोस्टच्या संदर्भात असल्यामुळे काय इथं द येतं. आणि हे कोस्ट कसं असतं, स्पेसिफिक असतं, कारण इथं तुम्हाला स्पेसिफिकेशन तसं दिलेलं आहे. त्यामुळं ए ए ए अँड द हा ऑप्शन 4 नंबरमध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे याचं जर बघितलं आपण, तर द म्हणजे इट वॉज अ वाईडली इव्हनिंग बट दे हिअर्ड अ बोट अँड वेंट फॉर अ सेल अलॉंग द कॉस्ट. असं याचं एक्सप्लेनेशन आहे मित्रांनो. कारण वाइंडी असेल, बोट असेल आणि सेल असेल, हे काय आहेत, हे कॉन्स्टंट साऊंड आहेत. त्याच्यामुळे याच्या आधी काय येतं, ए हे आर्टिकल येतं. 3 नंबरचा प्रश्न बघा. नन बट द ब्रेव डिझर्व द फेअर. द अबव सेंटेन्स इज. काय हे सेंटेन्सचा प्रकार विचारलेला आपल्याला, की हे सेंटेन्स कोणत्या प्रकारामध्ये. नन बट द ब्रेव, जर वाक्याची सुरुवातच ननने झाली आहे, नन म्हणजे काय, हा निगेटिव्ह शब्द आहे. नन बट आले म्हणजे नन हा काय निगेटिव्ह वर्ड आहे, त्यामुळे हे वाक्य जर बघितलं आपण तर हे काय आहे, निगेटिव्ह आहे. नन बट द ब्रेव म्हणजे नो वन एक्सेप्ट द ब्रेव. नो वन एक्सेप्ट द ब्रेव, म्हणून सेंटेन्सचा अर्थ सकारात्मक असला तरी ग्रॅमॅटिक स्ट्रक्चरमध्ये तो निगेटिव्ह वर्ड नन असल्यामुळे कसं आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे. कसं आहे मित्रांनो, म्हणजे वाक्य जरी सकारात्मक आहे तरी त्याचा ग्रॅमॅटिकली सेन्स कसा आहे, निगेटिव्ह दिसतो आपल्याला. एक्सक्लेमेटरी म्हणजे कसं, उद्गारार्थी, म्हणजे अरे बापरे तो बघा साप, त्याला म्हणतात उद्गारार्थी. अफिर्मेटिव्ह म्हणजे विधानार्थी. आणि इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी, म्हणजे ए तुला समजतं का, तू माझी होशील का. म्हणजे ते जास्त त्याच्या शेवटी आपण जो प्रश्न विचारतो त्याला काय म्हणतात, इंट्रोगेटिव्ह वाक्य. 4था प्रश्न बघा. पीटर ब्रोक अ जग. आता आपल्याला काय विचारलंय तर पुढं पीटर ब्रोक अ जग, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर क्वेश्चन टॅग लावायचा आहे. तर पीटर ब्रोक अ जग, मुख्य वाक्य काय, पीटर ब्रोक अ जग. हे वाक्य कसं आहे, ॲफर्मेटिव्ह आहे. आणि त्यातील व्हर्ब काय, ब्रोक. ब्रोक हा काय, हा सिम्पल पास्ट टेन्समध्ये, म्हणजे ब्रेक ब्रोक असं होतं. तर ब्रेकचं ब्रोक सिम्पल पास्ट टेन्समध्ये, म्हणून क्वेश्चन टॅग काय येईल, हे जर हे काय क्वेश्चन टॅग अफर्मेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह टॅग येईल. म्हणून ब्रोकचं डीड नॉट किंवा डिडंट येतं. डिडंट हे 2 ऑप्शन इथं गेले. पीटर ब्रोक अ जग, डिडंट ही, कारण पीटरसाठी काय वापरलेलं आहे आपण, ही. डिडंट पीटर असं नसतं. तर क्वेश्चन टॅगची रचना कशी असते, आधी क्वेश्चन आणि नंतर प्रोनाउन असं असतं. डिडंट ही, पीटर ब्रोक अ जग, डिडंट ही. ब्रोक डीड का बरं घेतला, कारण हे काय मित्रांनो, डज का नाही घेतला, कारण हे काय पास्ट टेन्समध्ये वाक्य आहे, त्याच्यामुळं डीड घेतलेलं आहे. आणि हे पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळं टॅग निगेटिव्ह येईल. वाक्य पॉझिटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह असतो. आणि पीटर आहे हा आपल्याला डायरेक्ट समजतं की हा मेल आहे, त्याच्यामुळे इथं काय घेतलेलं आहे आपण, ही. डिडंट ही. क्वेश्चन टॅग मी सांगतो तुम्हाला. क्वेश्चन टॅग जर वाक्य पॉझिटिव्ह जर असेल तर टॅग निगेटिव्ह असतो. वाक्य आता हे ज्या काळात असतं वाक्य तोच काळ आपल्याला घ्यायचा असतो, त्याच्यामुळे हे वाक्य त्याचं हे उत्तर त्याचं बरोबर आहे. 5 नंबर बघा.
आय एम द हॅपीएस्ट मॅन इन द माय टाऊन. आय एम द हॅपीएस्ट मॅन इन माय टाऊन याचाही आपल्याला काय करायचं आहे, टॅग करायचं आहे. आता आय एम विचारलं आहे, मग त्या आय एमचं टॅग, हे वाक्य पॉझिटिव्ह येते, याचा टॅग कसा होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. टॅग कसा होणार आहे आधी हे समजून घ्या. टॅग निगेटिव्ह होणार आहे, त्याच्यामुळं पॉझिटिव्ह टॅग तर आपण आधीच उडवून टाकू, हा गेला. आता आय एमचा टॅग निगेटिव्हमध्ये रूल ध्यानात ठेवा. आय एमचा निगेटिव्ह टॅग आय एम नसतं होत, तर तो काय असतो, आरंट असतो. त्याच्यामुळे याचं उत्तर काय आहे, आरंट आय. रूल काय ठेवायचं लक्षात, आय एमचा निगेटिव्ह क्वेश्चन टॅग हा सामान्यतः आरंट आय असा होतो. त्याच्यामध्ये ॲमंट आय, ॲम आय, इजंट आय असं होत नाही. समजा आय एम लेट तर काय, आरंट आय. हा क्वेश्चन टॅगमधला काय महत्त्वाचा अपवाद आहे, जो तुम्हाला काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न बघा. द मॅनेजमेंट मस्ट नॉट डॅश बिटवीन मेल अँड फिमेल ॲप्लिकंट्स. आता काय, द मॅनेजमेंट मस्ट नॉट डॅश डॅश बिटवीन मेल अँड फिमेल ॲप्लिकेशन. म्हणजे काय करायचं, तर मॅनेजमेंटनी कोणताही भेदभाव करायला नको. म्हणजे काय, डिस्क्रिमिनेट करायला नको. हा कशाचा आहे, व्होकॅबचा प्रश्न आहे. म्हणजे मॅनेजमेंटनी डिस्क्रिमिनेट करायला नको. डिस्क्रिमिनेट म्हणजे काय, म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा समूहाशी अन्यायकारक भेदभाव करायला नको. डिस्क्रिमिनेट म्हणजे काय, मॅनेजमेंटने मेल आणि फिमेल ॲप्लिकेशनमध्ये भेदभाव करू नये, हे असं त्याचं उत्तर आहे. डिस्क्रिमिनेट म्हणजे काय, भेदभाव. आता बघा 7 नंबरचा क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट सिनोनिम. सिनोनिम म्हणजे काय, समानार्थी शब्द. सिलेक्ट द करेक्ट सिनोनिम ऑफ प्रेशियस. प्रेशियस म्हणजे काय, ऑप्शन बघा. वर्थलेस हा त्याचा काय विरुद्धार्थी शब्द आहे. ॲनोनिम आहे त्याचा, अँटोनिम आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द. प्रेशियसचं चीप हा पण काय आहे, अँटोनिमच आहे. तर प्रेशियस म्हणजे काय, व्हॅल्युएबल म्हणजे काय, मौल्यवान. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रेशियस म्हणजे काय, मौल्यवान. वर्थलेस म्हणजे मूल्यहीन, वर्थलेस येते. चीप म्हणजे स्वस्त. आणि कॉन्टेम्प्टिएबल म्हणजे काय, कॉन्टेम्प्टिएबल म्हणजे काय, तुच्छ किंवा तिरस्कारास पात्र. कंटेम्प्टिएबल म्हणजे काय, तिरस्कारास पात्र. हे तुमचे 4 ऑप्शन इथं क्लिअर होतील. चूज द नियरेस्ट इन मिनिंग ऑफ डिसीज. डिसीजची स्पेलिंग बघून घ्या, तुम्हाला ही विचारली जाऊ शकते. व्हॉट इज बाय डिसीज. डिसीज म्हणजे काय, डिसीज. ओके, डिसीज म्हणजे डेथ, डिसीज, मॅलडी आणि इंजुरी. तर डिसीज हा शब्द डेथ या अर्थाने वापरला जातो. ही डिसीज, हा डिसीज, डेथ. आता हा डिसीज म्हणजे काय, रोग किंवा आजार. मॅलडी म्हणजे काय, आजार. आणि इंजरी म्हणजे काय, दुखापत. ओके, तर ह्या डिसीजचं नियरेस्ट मिनिंग काय, डेथ असा होतो. पिक आउट द सिनोनिम ऑफ डेबिलिटेटिंग. डेबिलिटेटिंग म्हणजे काय, डेबिलिटेटिंग म्हणजे काय. हे प्रश्न अवघड घेतले मित्रांनो, याचा उच्चार मलाही कधी कधी जमत नाही आहे. म्हणजे ते प्रश्न आपण कधी बघितलेले नसतात, त्यामुळे ते घ्यायचे असतात. डेबिलिटेटिंग म्हणजे काय, तर डेबिलिटेटिंग म्हणजे वीक अँड फीबल. वीक अँड फीबल म्हणजे काय, डेबिलिटेटिंग. जो माणूस कसा आहे, वीक आहे, म्हणजे एखाद्याला कमकुवत किंवा अशक्त करणारं वाक्य ते. काही लोक असतात बघा समाजात निगेटिव्ह, जे काय करतात, आपल्याला कमकुवत करतात. आता तुमचे पेपर आले तर तुम्हालाही काही तुमच्या मित्राचा तुमचा अभ्यास झाला नाही आहे ते सांगणार आहे, पण तुम्ही आता काय व्हायचं आहे, पॅनिक व्हायचं नाही आहे. वीक अँड फीबल म्हणजेच काय, कमकुवत करणारा घटक. कमकुवत करणारा घटक. म्हणून डेलिब्रेटिंग म्हणजे काय, वीक अँड फीबल. वीक म्हणजे काय, कमजोर, फीबल. एनकरेजिंग म्हणजे काय रे, प्रोत्साहन देणारं, त्याच्या विरुद्धार्थी आहे प्रोत्साहन देणारं. आणि शेमफुल म्हणजे काय, लज्जास्पद. सिलेक्ट द ॲक्युरेट मिनिंग ऑफ डिलेक्टेबल. आता इथे डिलेक्टेबल म्हणजे काय, डिलेक्टेबल म्हणजे काय, डिलेक्ट म्हणजे काय रे, एन्जॉय. डिलेक्टेबल म्हणजे काय, एन्जॉयबल. डिलेक्टेबल म्हणजे खूप आनंददायी किंवा सुखद. ओके, इझी म्हणजे काय, सोपे. डिफिकल्ट म्हणजे कठीण. आणि इलेक्टेड म्हणजे निवडलेले. ओके,
इथं इंग्लिशचे आपले 10 प्रश्न झालेले आहेत, ज्यामध्ये ग्रामर आणि व्होकॅब दोघंही आपण कव्हर केलेले आहेत. GS-GKचा भाग पाहता. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या भागात दिलेले आहेत? तर तुम्हाला राज्यघटनेचे सर्व भाग पाठ पाहिजे मित्रांनो. हे पर्याय आपण इथं का घेतले, हे प्रश्न हे तुम्हाला हे महत्त्वाचे घटक इथं माहीत पाहिजे. तर भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार येतात. भाग 3 मूलभूत अधिकार. भाग 4 मध्ये काय येतात? DPSP मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये येतात. आणि भाग 5 मध्ये काय? केंद्र संबंधी ज्या तरतुदी आहे त्या भाग 5 मध्ये. भाग 6 मध्ये राज्य, 7 मध्ये सूची. आता हे सांगायचे पॉईंट नाही आहे, तुमच्या पाठ पाहिजे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर अहिल्यानगर जिल्ह्यातील कळसुबाई, ज्याची उंची किती आहे? 1646. ओके, हे आपण फास्ट घेऊन टाकू. का बरं? कारण हे तुमचं झालेलं असेल. भारत छोडो आंदोलन कधी झालं? 1942 साली झालं. भारत छोडो आंदोलन 1942 साली झालेलं दिसतं आपल्याला. 8 ऑगस्ट 1942 ला काय झालं? 8 ऑगस्ट 1942 जो मुंबईचा गवालिया टँक आहे, इथं या आंदोलनाचा ठराव मंजूर झाला होता. 9 ऑगस्टलाच ब्रिटिशांनी जे मेन नेतृत्व होतं त्यांना अटक करून टाकलेली होती. तेव्हाच गांधीजींनी काय दिलं होतं? नारा, डू ऑर डाय. हा नारा कधी दिला होता? छोडो भारत आंदोलनाच्या वेळी दिलेला होता. 4 नंबरचा प्रश्न बघा सायन्सचा. प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत वनस्पती वातावरणातून मुख्यतः कोणता वायू घेतात? तर आपल्याला माहीत पाहिजे वनस्पती काय ऑक्सिजन घेत नाही. वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. त्यामुळं त्याचं उत्तर काय? कार्बन डायऑक्साईड. प्रकाश संश्लेषणामध्ये वनस्पती कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 आणि पाणी वापरतात. आणि या पाणी वापरून काय करतात? त्या ग्लुकोज तयार करताना आपल्याला दिसतात. ग्लुकोज C6H12O6 हा काय? ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना अगेन कधी झाली? 1935. हे बँकिंगमध्ये आपण बघितले. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. ओके, उपसभापती काय असतात? ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. मानवी शरीरातील रक्त शुद्ध कोण करतं? आत्ताच प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो की मानवी शरीरातील रक्त शुद्ध कोण करतं? तर याचं उत्तर काय आहे? मूत्रपिंड. म्हणजेच काय रे? मूत्रपिंड म्हणजे काय? किडनी. किडनी जी असते ही मानवी शरीरातील रक्त शुद्ध करते. रक्तातील टाकाऊ आणि जे पदार्थ अतिरिक्त पदार्थ असतात ते काय होतात? गाळले जातात. 8व्या नंबरचा प्रश्न बघा. पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक कोणता वायू आहे? पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक कोणता वायू जास्त आहे? तर याचं जर उत्तर बघितलं आपण तर N2 हा जो असतो हा सर्वात जास्त म्हणजे सर्वात जास्त प्रमाण कशाचं आहे? N2चं आहे. 9 नंबर. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर 28 डिसेंबर 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. तिच्या स्थापनेमध्ये A.O. ह्यूम जो होता याची महत्त्वाची भूमिका होती. पहिले अधिवेशन कुठे झालं मित्रांनो? पहिले अधिवेशन मुंबई येथे झालं. जे कोणाच्या अध्यक्ष झाली? व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं दिसतं. ते पहिलं अधिवेशन होणार होतं पुण्याला, पण ते पुण्यामध्ये कॉलराची साथ आल्यामुळे कुठे झालं? ते मुंबईला झालेलं दिसतं आपल्याला. पुढचा प्रश्न बघा 10 नंबर. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? हे सगळ्यांना माहिती आहे. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. त्यानंतर बघा मित्रांनो आपण आता मराठीचे 10 प्रश्न बघू. अतिशय महत्त्वाचे हे 10 प्रश्न. भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? हा प्रश्न विचारला आहे आपल्याला. तर भाषाविषयक कौशल्याच्या किती पायऱ्या आहेत मित्रांनो? 5 पायऱ्या आहेत. किती? 5. या 5 पायऱ्या तुम्हाला माहीत पाहिजे. आधी श्रवण म्हणजे ऐकणे. आधी आपण काय काय करतो? जेव्हा लहान बाळ जन्माला येतो तेव्हा ते डायरेक्ट बोलायला लागतं का? अजिबात नाही. ते काय करतं? आधी ऐकतं, मग ते बोबडं बोलतं, संभाषण करतात आपल्या ते सोबत, मम्मी पप्पा म्हणायला लागतं. त्यानंतर चांगलं बोलतं ते भाषण. त्यानंतर आपण करतो वाचन, आणि वाचन केल्यानंतर आपल्याला चांगली अक्कल सुचते आणि आपण काय करतो? लेखन. या 5 पायऱ्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. श्रवण, संभाषण, भाषण, वाचन आणि लेखन. पुढचं बघा अनुस्वाराचा अर्थ काय? अनुस्वार म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय अनुस्वार? अनु म्हणजे काय?
जे अनुस्वार जे असतात हे कसे असतात, स्पष्ट आणि खणखणीत जे उच्चार असतात त्यांना अनुस्वार म्हणतात. स्पष्ट व खणखणीत उच्चार. आणि व जर ते उच्चारांना काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात. पाठीमागून झालेला स्वार म्हणजे काय रे, अनुस्वार. तर समोरून का नाही, त्याच्यामुळे अ ऑप्शन गेला. ब आणि क, पाठीमागून आणि नंतर झालेला उच्चार आणि उच्चारावर स्वार होणारा उच्चार म्हणजे काय, अनुस्वार. उच्चारानंतर येणारा दीर्घ उच्चार असं काही नाही आहे. पाठीमागून झालेला स्वर आणि उच्चारावर स्वार होणारा उच्चार म्हणजेच काय, अनुस्वार. अनुस्वार जर बघितला आपण तर काय, स्पष्ट व खणखणीत उच्चार. 3 नंबरचा प्रश्न पहा. वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो, यामधील भाववाचक नाम ओळखा. हा प्रश्न आपण घेतला. आता यामध्ये आपण तुमच्या नामाचे 3 प्रकार जे असतात ते कव्हर करू. नामाचे 3 प्रकार आहे मित्रांनो. एक म्हणजे सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. नाम म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला, एखादी वस्तू, व्यक्ती आणि एखादी भावना या भावनेलाही म्हणा दिलेले जे नाव असतं त्याला काय म्हणतात, नाम. सामान्य नाम म्हणजे काय, सामान्य नाम म्हणजे इन जनरल. समजा नदी, समुद्र, फुलं, फळं, हे काय झालं सामान्य नाम. पण त्याच नदीचं जर आपण म्हणलं गोदावरी तर ते काय झालं विशेष नाम. समुद्राचं आपण घेतलं हिंदी समुद्र, हिंदी महासागर. फुल जर आपण घेतलं गुलाब तर हे काय झाले, विशेष नामं झाले ना. आणि भाववाचक नाम म्हणजे काय, समजा एखाद्या व्यक्तीचा, वस्तूचा जर आपल्याला गुण सांगायचा असेल तर ते काय असतं, भाववाचक नाम. समजा माधुर्य, शांतता, या असे जे नाव आहेत त्यांना काय म्हणतात, भाववाचक नाम. कोणत्याही धातूला जर य, त्व, पण, पना, ता, ई, की, गी, ताई की, गिरी वा आई हे जेव्हा प्रत्यय लागतात तेव्हा त्या धातूचं काय होतं, भाववाचक नाम होतं. समजा मातृत्व, नेतृत्व, दादागिरी, कर्तृत्व याचे जर तुम्ही उदाहरणं पाहिले तर हे तुम्हाला ज्या धातूला यत्व, पणपणा, ताई की, गिरी वा आई हे प्रत्यय लागलेले असतात ते काय असतात, भाववाचक नामं असतात. आता इथं बघा माधुरी, माधुरीला य हा प्रत्यय लागलाय, यामध्ये माधुर्य झालं. आणि माधुर्य हे नाव कोणत्या प्रकारचं आहे, माधुर्य हे नाव भाववाचक प्रकारचं दिसतं. विद्वान, आता इथं लिंग व्यवस्था जर विचारली तर मराठीतील लिंग व्यवस्था ही कशी आहे, अत्यंत ओबडधोबड दिसते आपल्याला. ती अशी स्पष्ट एका साच्यात दिसत नाही. तर विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप विचारले आपल्याला तर भगवती, श्रीमती, विदुषी, राज्ञी अजिबातही नाही. तर विद्वानचं काय होतं, विदुषी. भगवान, भगवान, भगवती. श्रीमान, श्रीमती. राजा, राज्ञी असं हे दिसतं आपल्याला. राजा, राज्ञी. युवा, युवती. श्रीमान, श्रीमती. भगवान, भगवती. विद्वान, विदुषी. दाता, दात्री. कवी, कवयित्री. ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ती. जनक, जननी. अजून बघा गृहस्थ, गृहिणी. विधाता, विधात्री असंही आपल्याला सांगता येईल. पुढे बघा बाजीरावाचा नातू असणे. बाजीरावाचा नातू असणे म्हणजे काय, या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. श्रीमंत माणूस, वशिल्याचा माणूस, अति लांबचा किंवा दूरचा माणूस. बाजीरावाचा नातू असणे म्हणजे अत्यंत मिजाजखोर माणूस, जो नुसता काय करतो, बड्या बड्या फेकतो किंवा नुसता खर्च करतो, मी अरे रावीपणा करतो, मी दाखवतो. म्हणजे बाजीरावाचा नातू म्हणजे एकदम असा माणूस की जो स्वतःला काय करतो, श्रेष्ठ समजतो, म्हणजेच मिजाजखोर माणूस. बाजीरावाचा नातू असणे. पिच्छा पुरवणे म्हणजे काय, पिच्छा पुरवणे म्हणजे काय रे मित्रांनो, पिच्छा पुरवणे म्हणजे पाठ पुरवणे. म्हणजे आपण का त्याने मा पिच्छा पुरवला म्हणजे त्याने मला काय केलं, शेवटपर्यंत काही सोडलंच नाही मला, त्याने माझी जिरवलीच, म्हणजेच काय पिच्छा पुरवणे. पाठ दाखवणे, पाठ राखणे त्याच्यात येणार नाही. निघून जाणे या अर्थीचा पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार वाईट अर्थाने वापरला जातो. गावाकडे आता तुम्हाला मित्रांनो त्यांनी तोंड काळं केलं. तोंड काळं केलं म्हणजे काय केले तुम्हाला माहिती आहे, तो काय केला, निघून गेला, तो पळून गेला, काहीतरी तो फरार झाला, म्हणजेच काय काळे करणे. उखळ पांढरे होणे, आता एखाद्या माणसाला तर एका दिवशी म्हणजे एखाद्या वर्षी जर चांगलं पिकलं तर शेजारचे माणसं काय म्हणतात, या वर्षीचं काय झालं, चांगलंच उखळ पांढरं झालेलं आहे, म्हणजे काय झालं आहे मित्रांनो, भरपूर वैभव त्याला प्राप्त झालेलं आहे, म्हणजे भरपूर श्रीमंती झाली, त्यांनी भरपूर पैसा कमवलेला आहे, याला काय म्हणतात, उखळ पांढरे होणे. 10 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न, मी म्हणणे
मिमी म्हणणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता? तर मिमी म्हणजे काय? स्वतःच्याच बडाया मारणे. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात ब्लो वन्स ट्रम्पेट. म्हणजेच काय? नुसतं मी करणे, मी हे असं केलं, मी ते तसं केलं, मी होतो म्हणूनच झालं, मी होते म्हणूनच टिकले, हे जे आहे हे काय? मी म्हणणे म्हणजे काय? स्वतःच्या बडाया मारणे याचा हा अर्थ होतो. मित्रांनो, आपण 80 मार्काचं इथं कवर केलं आहे. हे लेक्चर मोठं झालं आहे, हे तुम्ही शेवटपर्यंत बघा. उद्याही आपलं याचप्रमाणे लेक्चर होईल. त्यामुळं तुम्ही काय करा, मयूरपंख अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला, मी तुमची रजा घेतो. तुम्ही हे लेक्चर आता व्यवस्थित बघा आणि त्याच्या नोट्स काढा. धन्यवाद.